मराठी शेअर मार्केट क्लासेसच्या आजच्या संडेच्या वेबिनारला सर्वांचं मनापासून स्वागत. आणि थोडंसं मला बेसिक माहिती पाहिजे. तुम्ही कुठल्या शहरातून इथे जॉईन झालेला, जर तुम्ही चॅट बॉक्समध्ये सांगितलं आय विल बी हॅपी. म्हणजे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या एरियातून जर वेबिनारला लोक कनेक्ट होतात, तर तुम्ही इथं जर सांगितलं सो सर्वांना कळेल की आपल्या या वेबिनारमध्ये आपल्या महाराष्ट्रभरातून लोक जमा झालेले आहेत. म्हणून तर येस, संभाजीनगर, उमरखेड, मुंबई, गुड. आणखी गुड, नाशिक, छान, थँक्यू सो मच. म्हणजे मला कन्फर्म होईल की माझं बोलणं तुमच्यापर्यंत येत आहे. व्हेरी गुड. आपल्या वेबिनारला खूप जास्त लोक आहेत आणि सर्वांचा माईक ऑन करणं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, डिस्टर्बन्स क्रिएट होऊ शकते. गुड. दिवसा, ठाणे, जळगाव, व्हेरी गुड. सातारा, सांगली, अच्छा, मॉरिशियस वरून पण आहे, थँक्यू. येस, विदेशातून पण लोक आले, थँक्यू सो मच. येस, थँक्यू. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. गुड. चालेल, सर्वांचं स्वागत, मनापासून स्वागत करतो सर्वांचं. तुम्ही जो विश्वास ठेवलेला आहे वेबिनारला जॉईन करण्यासाठी, की शेअर मार्केटचा जो टॉपिक आपण ठेवलेला आहे की शेअर मार्केट आज काळाची का गरज आहे, त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे शेअर मार्केटचं, या सर्व पॉईंट्सवरती आपण डिटेलमध्ये डिस्कस करू आणि आपण फायनली काहीतरी कन्क्लूड करू की खरंच हे गरजेचं आहे का आपल्यासाठी. आपल्याला साधारण वेबिनारमध्ये 1.5 तास इथं थांबायचं आहे. माझी सर्वांना विनंती आहे की जर तुमचं काही इम्पॉर्टंट काम असेल, वेबिनारपेक्षा काही मेडिकल इमर्जन्सी असेल, मुलांचं काही होमवर्क असेल, अभ्यास असेल, तुमचं काही अतिमहत्वाचं काम असेल, तर तुम्ही ते करू शकता. वेबिनार तुम्ही सोडू शकता. मध्ये आपल्याला इथं 1.5 तास कंटिन्यू थांबायचं आहे. तुमचा 1.5 तास वेस्ट नाही होईल याची मी खात्री घेतो. या पुढच्या 1.5 तासात आपल्याला खूप काही नवीन माहिती, खूप काही नवीन नॉलेज मिळेल याची मी खात्री घेतो. पण याच्या व्यतिरिक्त जर काही महत्वाचं काम असेल तर तुम्ही ते नक्की करा. वेबिनारला मध्ये सोडू नका. जर असेल काही काम असेल तर तुम्ही आता ते करू शकता. बरोबर. कोणी ड्रायव्हिंग करत असेल, गाडी चालवत असेल तर प्लीज वेबिनार अटेंड करू नका. टीव्ही जर तुम्ही बघत असणार, मूवी बघत असणार, मुलांसोबत खेळत असणार, तर ते आधी करा. वेबिनार बघू नका, वेबिनार अटेंड करू नका. आपण एक बिझनेस, फायनान्शियल संबंधित काही डिस्कस करणार आहोत आणि ते मला असं वाटतं की ते ट्रान्सपरंट असले पाहिजे. म्हणजे मध्ये आपल्याला कुठलं हर्डल नसलं पाहिजे. जर तुम्ही टीव्ही, मूवी, मुलांसोबत खेळत असणार तर आधी त्या गोष्टीला प्रायोरिटी द्या, नंतर वेबिनार अटेंड का. आपले वेबिनार रेग्युलर होतच राहतात. बरोबर. येस, माझा आवाज येत नाही स्नेहल मॅडम? व्हॉइस क्लिअर नाही? नाही काय क्लिअर अजून? प्लीज सांगा आता येतोय? बाकीच्यांना सर्वांना व्हॉइस क्लिअर आहे माझा? प्लीज मला सांगा, व्हॉइस क्लिअर आहे? येस, आता येतोय. येस, क्लिअर आहे. गुड. बाकीच्यांना येतोय मॅम? तुमच्या एंडनं प्लीज चेक करून घ्या एकदा. येस, गुड. चालेल, थँक्यू सो मच. आपण कंटिन्यू करू. व्हेरी गुड. आज 2024 मध्ये आपण एंटर केलेला आहे. 2024चा दुसरा महिना चालू आहे. 2024चा 10-15 वर्ष आधी साधारण वेबिनारमध्ये जे 30+ आहे, 30 पेक्षा जास्त वय ज्यांचं आहे, म्हणजे 25-30 वयाचे जे आहेत, त्यांना आजपासून साधारण 12-13-15 वर्ष आधी मोबाईल काय आहे, अँड्रॉइड मोबाईल आणि व्हिडिओ कॉलिंग, अँड्रॉइड मोबाईल आणि व्हिडिओ कॉलिंग, आणि आज आपण जे बोलतोय व्हिडिओमध्ये, याच्याबद्दल आपण कल्पना केली होती का या गोष्टीविषयी की आज असं होऊ शकते म्हणून? कल्पना केली होती का? जे नवीन आहेत, ओके, जे 21-22 वर्षाचे आहेत क्लासमध्ये, त्यांना थोडी याच्याबद्दल कल्पना कमी असेल की त्यांना आश्चर्य नाही वाटेल. पण जे साधारण 30 वर्षाच्या पेक्षा जास्त आहेत क्लासमध्ये, प्लीज तुम्ही सांगा की आपण या गोष्टीची कल्पना केली होती का की आपण समोरासमोर बसून असं बोलू शकू, अँड्रॉइड मोबाईल, अँड्रॉइड व्हर्जन लगेच कुठलीही गोष्ट आपल्यासाठी रेडी होईल. अशी कल्पना नसेल केली आपण तेव्हा, 10-12-15 वर्ष आधी. मोबाईलचा कधी विचार केला नसेल. जे 40 वर्षापेक्षा जास्त आहे, वेबिनारला जर कोणी 40+ असेल तर तुम्ही अज्युम करा की अँड्रॉइड मोबाईल आणि मोबाईलचा कधी विचार केला असेल का की मोबाईल येईल आणि मोबाईलची एवढी मोठी क्रांती होईल. जे आणखी सिनियर आहेत वयानं, त्यांनी कधी लँडलाईन मोबाईलचा विचार केला नसेल की लँडलाईन मोबाईलवरून आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी बोलू शकू. इमॅजिनेशन केली असेल का? शक्य आहे का? आता ते गोष्ट जर आपल्याला जर कोणी सांगितलं की आधीच्या काळात लँडलाईन फोन होते, लँडलाईन, आणि आपल्याला जर कोणी सांगेल की लँडलाईन फोनवर बसून एसटीडी, पीसीओ बॉक्स, बरोबर, टेलिफोन बूथ असा काही प्रकार होता, आता आपल्या जनरेशनला त्या गोष्टीचं थोडं आश्चर्य वाटते. अरे असं थोडी असते. तुम्ही 2-2, 3-3 तास वेटिंगवर थोडी थांबत होते. लँडवर ट्रंक कॉल बुकिंग थोडंसं ऑड वाटते ना आताच्या जनरेशनला.
बरोबर. टेक्नॉलॉजी खूप फास्ट बदलली, खूप फास्ट. आपण आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे सर्व गोष्टी बदललेल्या आहेत. आपण इमॅजिन नाही करू शकत. आता काहीतरी टेक्नॉलॉजी आहे तर संध्याकाळपर्यंत वेगळं काहीतरी येऊ शकते. आता ह्या गोष्टी ज्याने इमॅजिन केलेल्या आहेत, ज्या व्यक्तीने हे पहिल्यांदा इमॅजिन केलं असेल की मला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी बोलायचं आहे, मला व्हिडिओ कॉलिंगचं इन्व्हेन्शन करायचं आहे की माणसं लोक घरी असले पाहिजेत आणि घरून एकमेकांसमोर बसले पाहिजेत, ज्याने ही गोष्टी इमॅजिन केली असेल की आपण झूम सारख्या मीटिंगमध्ये समोरासमोर बसून विचार करू, ज्याने हे पहिल्यांदा कोणासमोर सांगितलं असेल, लोकांनी ज्याच्यासमोर सांगितलं त्यांनी त्याला नक्की मूर्खात काढलं असेल. नक्की मूर्खात काढलं, यार असं थोडी होऊ शकते की तुम्ही तिथं घरी आणि मी इथं माझ्या घरी माझ्या ऑफिसमध्ये आणि आपण एकमेकांसोबत फोनवर बोलत आहोत, आमने सामने आहोत एकमेकाच्या. ज्याने हे पहिल्यांदा विचार केला असेल त्याला मूर्खात काढलं असेल नक्की. ज्यानं पहिल्यांदा विचार केला असेल की माणूस पक्ष्यासारखा हवेत उडू शकतो एरोप्लेनमध्ये, ज्यानं 200 वर्ष अगदी हा विचार केला असेल तेव्हा त्याला मूर्खात काढलं असेल की असं थोडी होऊ शकते. बरोबर. ज्यानं पहिल्यांदा गाडीचा विचार केला असेल की लोक एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी फास्ट जाऊ शकतात, बरोबर, एका तासात कितीतरी किलोमीटर जाऊ शकतात, त्याच्यासाठी गाडीचं इन्व्हेंट केलं, ज्यानं पहिल्यांदा विचार केला त्याला मूर्खात काढलं असेल 100%. बरोबर. आपण काय विचार नाही करत की करोडपती होऊ शकतो का? लोक आपल्या मूर्खात काढतील, नाही करायला पाहिजे का? चुकीचं आहे का? आपल्या जवळ गाडी असणं हा विचार करणं चुकीचं आहे का? आपण फ्लाईटमध्ये फिरणं हा विचार करणं चुकीचं आहे का? आपल्या मनासारख्या डेस्टिनेशनवरती फिरायला जाणं हा विचार करणं चुकीचं आहे का? का आपल्याला भीती आहे लोक मला मूर्खात काढतील, हसतील माझ्यावरती? भीती आहे पैसे कमावण्याची. आपल्याला कम्फर्ट फील होत नाही हे बोलताना, आपल्याला शरम वाटते, लाज वाटते. येस, स्ट्रेट अवे सांगतो आपल्याला. हे इमॅजिन करणं पण स्वतःला लाज वाटते की मी करोडपती होऊ शकतो म्हणून. आपल्या मनात ह्या कल्पनाच येत नाही, हे विचारच येत नाहीत आपल्या मनात की मी श्रीमंत होऊ शकतो, मी पैसे कमवू शकतो, मी विदेशात फिरायला जाऊ शकतो, माझ्याकडे गाडी असली पाहिजे, माझ्याकडे घर असलं पाहिजे, माझ्याकडे 4 लोक काम करायला असले पाहिजे, माझे मुलं चांगल्या शाळेत शिकायला असले पाहिजे, मी माझ्या टाइम झोन नुसार फ्री असलो पाहिजे, मला कुणी बॉस नसला पाहिजे. हे विचार आपल्या मनात येतच नाही. आले तर आपण कोणाला सांगत नाही आणि आधी आपण ते स्वतःशी डिस्कस करत नाही. बरोबर. पटते का माझं बोलणं? चॅटबॉक्स मध्ये सांगा बरं, चुकीचं वाटतंय का? हे विचार आपण करतो का आपल्याला श्रीमंत होण्याचा? करत असणार तर आपण घाबरतो. बरोबर. मी माईक ऑन करतो सर्वांचा, तुम्ही तुमचा माईक बंद ठेवा. तुमच्या आजूबाजूला जर नॉईस असेल, गोंधळ असेल तर प्लीज. येस, गुड. माझा आवाज येतोय? प्लीज माझ्याशी बोला कोणीतरी, मी माईक ऑन केलाय सर्वांचा. हो सर. गुड, मला आवाज येतोय तुमचा. व्हेरी गुड. आपल्याला भीती कशाची आहे माहिती आहे? आपण श्रीमंत होऊ शकत नाही. आपल्या माइंडमध्ये आपण आहे ना असं पक्क बांधून ठेवलेलं आहे, पैसा माझ्यासाठी नाही, मी श्रीमंत होऊ शकत नाही, एरोप्लेन माझ्यासाठी नाही, हॉटेल माझ्यासाठी नाही, गाडी माझ्यासाठी नाही. आहे तर ते एक लिमिटेड स्कोप मधले आहेत, लिमिटेड स्कोप मधले. बस ते एखाद्या आठवड्यातली एखादी सुट्टी मिळाली, मी कुठे फिरायला गेलो, आठवड्यातून एकदा महिन्या 2 मध्ये एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो. ते आपण आपला माइंडसेट जो आहे ना तसा बनवून ठेवलेला आहे. आपला क्रेझी पागलासारखा माइंडसेट नाही आहे. बरोबर. कारण की ह्या ज्या गोष्टी विचार करणारे लोक आहेत ना ते पागल आहेत. त्यांची गिनती जी आहे ना, त्यांची जी काउंटिंग आहे ना, ते पागल मूर्ख लोकांमध्ये होते. कोणाची? ज्यांनी एरोप्लेनचं इन्व्हेन्शन केलं, ज्यांनी ट्रेनचं इन्व्हेन्शन केलं, ज्यांनी गाडीचं इन्व्हेन्शन केलं, ज्यांनी फोनचं इन्व्हेन्शन केलं, जसं आपण जे बोलतोय ना आज त्या गोष्टीचं इन्व्हेन्शन केलं ना, या लोकांची जी काउंटिंग आहे ना कशात होते, हे लोक पागल आहेत. पण त्या पागलांनी आज इतिहास रचलेला आहे. त्या इतिहासाचा आज आपण युज करतोय. त्यांनी जे गोष्टी घडवल्या आहेत ना त्याचा आपण वापर करतोय. पहिल्यांदा हे जर कोणी विचार केला असेल तर नक्की त्यांना असं म्हटलं गेलेलं आहे. पण आपण ऍटलिस्ट एरोप्लेन नाही बनवायचं, गाडी नाही बनवायची, आपल्याला मोबाईल फोन, काही व्हिडिओ कम्युनिकेशन दुसरं मोडम नाही बनवायचं आहे. ऍटलिस्ट त्या लोकांनी ह्या गोष्टी जे बनवलेल्या आहेत आणि अब्ज रुपये कमावलेले आहेत, आपण करोड तो कमावू शकतो ना. करोड कमावू शकतो, काही मोठी गोष्ट नाही. आपल्याकडे खूप सारे रिसोर्सेस आहेत पैसे कमवण्याचे, खूप सारे रिसोर्सेस आहेत. नोकरी सोडून, नोकरी करून करोडपती नाही होऊ शकत. रिटायरमेंट पर्यंत जर कॅल्क्युलेशन केलं आपण, ज्यांचा 50,000 रुपये पगार आहे ऍव्हरेज, ते जास्तीत जास्त 2-2.5 कोटी रुपये कमावू शकतील रिटायर्ड होईपर्यंत. याच्यापेक्षा जास्त ते कमावू शकतील नाही. 2 कोटी रुपये पण खूप झाले. बरोबर. रिटायर्ड होईपर्यंत याच्यापेक्षा दुसरं काही नाही होऊ शकत. स्वतःला सांगावं लागेल मला करायचं आहे. खूप सारे रिसोर्सेस आहेत, खूप सारे रिसोर्सेस आहेत.
तुम्ही मॅट्रिमोनियल वेबसाईट चालू करा, तुम्ही हॉटेल टाका, तुम्ही ट्रॅव्हल एजन्सी टाका. खूप सारे रिसोर्सेस आहेत की जे त्या कामातून तुम्ही पैसे कमवू शकता आणि बिझनेस करू शकता. माझ्याजवळ एक रस्ता आहे, माझ्याजवळ पण एक रिसोर्सेस आहे शेअर मार्केटचा, स्टॉक मार्केटचा. तुम्ही स्वतः बिझनेस नाही करू शकत, तुमच्याकडे वेळ नाही, तुम्ही सध्या एक्झिस्टिंग नोकरी करत आहात, काही एक्झिस्टिंग तुमच्याकडे बिझनेस आहे सध्या कुठला तरी, बरोबर. तुम्ही शिकलेले आहात, घरी आहात, हाऊसवाईफ आहात, हाऊस मेकर आहात, लहान मुलाबाळांना सांभाळायचं आहे, इच्छा खूप आहे पैसे कमवण्याची, घरी काहीतरी करून दाखवण्याची, पण मला फॅमिलीला मुलाबाळांना सोडून जाता येत नाही. मी इमोशनली अटॅच आहे त्यांच्यासोबत, इमोशनली अटॅच आहे माझ्या मुलाबाळांसोबत. आई आहे, अटॅचमेंट राहते आईचं. त्या आईला बाहेर जाता येत नाही लहान मुलांपासून. शिकलेली आहे, पण तिला कधी कधी असं वाटते की माझ्या शिक्षणाचा अर्थ काय, माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं, माझे हस्बंड मला एवढं कॉपरेट करत आहेत, पण माझ्या मनात एक खंत आहे की शिकून मी पैसे नाही कमवत आहे. ही प्रत्येकाच्या मनात खंत असते, स्पेशली आजच्या जनरेशनच्या मुलींच्या आणि लग्न झालेले. मग काय सोल्युशन आहे त्यांच्यासाठी? घरी बसून कसं मी पैसे कमवू शकतो? स्टॉक मार्केट शिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही, कुठलाच पर्याय नाही. तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल, तुम्ही मेकॅनिक आहात, तुम्ही इंजिनियर आहात, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही फार्मासिस्ट आहात, तुम्ही ब्युटिशियन आहात, तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनशी संबंधित माहिती आहे, तुम्हाला एसी, फ्रीज, रेफ्रिजरेटर, वॉटर, कुठल्याही फील्डच्या संबंधित नॉलेज आहे, कुठलेही क्षेत्र असू द्या, आणि तो तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, तुमच्या मनात अशी इच्छा आहे, पण माझ्या सध्याच्या परिस्थितीमुळे मी तो व्यवसाय करू शकत नाही. तुम्हाला कुठलीही फील्ड, त्या फील्डमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे व्यवसाय करण्याचा, पण पण तुमच्या करंट कंडिशनमुळे, सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळे तुम्ही तो व्यवसाय करू शकत नाही. मग काय, मग काय करू शकतो? प्लीज माईक बंद करा कोणाचा आहे तर. ओके, करंट कंडिशनमुळे, सध्या जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनमुळे तुम्ही तो व्यवसाय करू शकत नाही. मग काय, तुम्ही दुसऱ्याच्या व्यवसायात पार्टनर होऊ शकता, भागीदार होऊ शकता, नक्की नक्की भागीदार होऊ शकता, पार्टनर. स्वतः तुम्ही चालू करू शकत नाही, तुम्ही वेळ देऊ शकत नाही, तेवढा तुमच्याकडे कॅपिटल नाही, तेवढं तुमच्याकडे भांडवल नाही आहे. जर मी म्हटलं की तुम्हाला टाटा मोटर्स सारखी कंपनी टाकायची आहे, आज आपल्याला किती पैसे लागतील नवीन गाडीची कंपनी टाकण्यासाठी? तुम्ही जर म्हटले मला ऍपल सारखी कंपनी टाकायची आहे, नवीन ऍपलचे मोबाईल बनवायचे, माझ्याकडे आयडिया आहे, स्कीम आहे, पण माझ्याकडे फंड नाही तेवढा, माझ्याकडे मार्केटिंगची टीम नाही आहे तेवढी, मी ते कसं करू शकतो? मला मारुती सारखी गाड्यांची कंपनी बनवायची आहे, पण माझ्याकडे फंड नाही, टीम नाही ते करण्यासाठी. मग काय करू शकतो? आपण त्यांचे पार्टनर होऊ शकतो. आपण टाटाचे पार्टनर होऊ शकतो, आपण रिलायन्सचे पार्टनर होऊ शकतो, आपण रिलायन्सचे पार्टनर होऊ शकतो, मारुतीचे पार्टनर होऊ शकतो, कुठल्याही कंपनीचे आपण भागीदार होऊ शकतो, पार्टनर होऊ शकतो. ज्यांना व्यवसायाची समज आहे, ज्यांना व्यवसाय करायचा आहे आणि व्यवसायाची समज आहे, ते यापैकी कुठलाही व्यवसाय करू शकतो, कुठलाही तुम्हाला वाटेल तो. त्यांचे भागीदार होणं, पार्टनर होणं. कसे होऊ शकतो भागीदार? त्यांच्या कंपनीमध्ये शेअर होल्डिंग घेऊन त्यांना पैसे देऊ, हे माझे पैसे घे, तुझ्या व्यवसायात लाव, माझा पैसा तुझ्या व्यवसायात लाव, आणि माझा पैसा तुझ्या व्यवसायात लावल्यानंतर, इन्व्हेस्ट केल्यानंतर तुला जे काय प्रॉफिट येत असेल त्याच्यातला काही मला मोबदला दे. फक्त आपल्याला हे ओळखता आला पाहिजे की कुठला व्यवसाय चांगला आहे, कुठला व्यवसाय चांगला आहे, कुठला बिझनेस चांगला आहे, आज कुठल्या बिझनेसची डिमांड आहे जगात. हे ज्याला कळलं तो व्यवसाय सक्सेस. हे ज्याला कळलं, ज्याला समजलं की ट्रेंड काय आहे, आज आज कुठल्या गोष्टीचा ट्रेंड आहे, आज काय चलनात आहे. जसं आपल्याला कळते की आज कुठल्या कपड्यांचा ट्रेंड आहे आजच्या जनरेशनमध्ये, जसं आपल्याला कळते की कुठल्या मोबाईलचा ट्रेंड आहे, जसं कळते की कुठल्या गाड्यांचा ट्रेंड आहे, हे आपल्याला जसं कळते आज काय बोलण्याचा ट्रेंड आहे. लहान मुलांना जसं कळते की कुठले खेळणे आज, कुठल्या टॉईजचा आज ट्रेंड आहे, तसं आपल्याला हे कळलं पाहिजे की आज कुठल्या बिझनेसचा ट्रेंड आहे, आज डिमांडिंग बिझनेस कुठला आहे, की ज्याच्यामध्ये मी जर स्वतः चालू केला किंवा जर कोणासोबत तरी मी त्याच्यात भागीदारी केली, पार्टनरशिप केली, तर त्या बिझनेसमधून मी सक्सेस होऊ शकतो. हे ज्याला कळलं तो सक्सेसफुल, बरोबर. माझ्याशी बोलू शकता, मी काहीतरी पॉईंट सांगितलेले आहे, तुम्हाला आवडले असतील माझे डिस्कस करा. व्हॉट एव्हर द पॉईंट जे आपण डिस्कस केलंय, तुम्ही तुमचा कुठलाही मुद्दा माझ्यासमोर मांडू शकता. हा ओपन फोरम आहे, ओपन प्लॅटफॉर्म आहे.
काही बोलू शकता. फक्त जे मी गोष्टी बोललोय त्याच गोष्टीवरती तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे. अवांतर काही क्वेश्चन विचारू नका प्लीज. बोला, बिंदास्त बोलू शकता. सातारा, सांगली, सोलापूर, येस, खूप सारे ठिकाणून मेंबर्स जमा झालेले आहेत. घाबरायचं नाही बोलताना, बिंदास्त बोलायचं. येस, आवाज, येस, बोला, बोलू शकता. पैसे कमवायचे नाहीत, बिझनेसमॅन, पैसे कमवायचे आहेत ना, सर्व गोष्टी जमल्या हॅलो. पाहिजेत. येस, बोला, गुड, बोला सर. सर, समजा आपण टाटा मोटर्सचे शेअर घेतो म्हटलं, हम्म. त्याच्यात दोन ऑप्शन येते, एक इंट्राडेचं येते हा, आणि एक याचं येते. तर त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण इन्व्हेस्ट करू शकतो? बर, सांगतो. आणखी सांगतो ना, सांगू नंतर. आणखी दुसरा क्वेश्चन, सर्व क्वेश्चन्स घेऊ, बोलू शकता माझ्याशी. हॅलो सर. येस, बोला. तुमचं नाव सांगा सर, कुठून बोलताय तुम्ही, सांगा ना प्लीज. सर नितीन सानप बोलतोय, नाशिक मधून. गुड, बोला सर. सर, आता आपल्याला असं फिक्स केलं की आता फुल टाइम ट्रेडिंग करायचंय, असं हा, चालू करायचंय, तर हा, मिनिमम किती कॅपिटल रिक्वायर्ड लागेल मग? बर, गुड, सांगतो ते पण. आणखी ओके. गुड, चालेल, बोलू, आपण डिस्कस करू, कंटिन्यू. ओके मित्रांनो, शेअर मार्केट हा असा प्लॅटफॉर्म आहे, स्टॉक मार्केट हा असा प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला घरी बसून, तुम्हाला फिजिकली कुठं जाण्याची गरज नाही, कुठंच नाही. तुम्ही घरी बसून, तुमच्या आज टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झालेली आहे की घरी बसून तुम्ही व्यवसाय करू शकता, कम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईलवर. एक चांगला मोबाईल पाहिजे, चांगलं लॅपटॉप किंवा चांगलं कम्प्युटर आणि एक चांगलं इंटरनेट कनेक्शन. एवढ्या फॅसिलिटीज आपल्याला आलेल्या आहेत की आपण त्या घरी बसून ह्या सर्व डिव्हाइसेसचा यूज करून पैसे कमावू शकतो. मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे. 2007ला मी पासआउट झालो आहे इंजिनिअरिंग, आणि त्याच्यानंतर 2018 पर्यंत, 17-18 पर्यंत मी जॉब करत होतो. 2013ला मी मार्केटविषयी पहिल्यांदा ऐकलं, 2012-13ला. त्याच्या आधी ऐकत होतो, पण मी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालो 12-13 मध्ये. 2012-13 मध्ये मी मार्केटमध्ये इन्व्हॉल्व्ह झालो. मी भारतातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये नोकरी केली. मी ऑइल गॅस अँड पेट्रोकेमिकल सेक्टरमध्ये इंजिनियर होतो, कन्सल्टंट होतो. लास्ट कंपनी जी होती माझी, ती लार्सन अँड ट्युब्रो होती. भारतातली सर्वात मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे ती लार्सन अँड ट्युब्रो. त्याच्या आधी मी एक मॉट मॅकडॉनल्ड इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी नावाची कंपनी आहे, ती वर्ल्डची टॉप 3rd इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी आहे. त्याच्यामध्ये मी इन्स्पेक्टर होतो, कन्सल्टंट ज्याला म्हणतात इंजिनिअरिंगच्या लँग्वेजमध्ये. त्या कंपनीच्या लँग्वेजमध्ये इन्स्पेक्टर म्हणतात. मी इन्स्पेक्शन करायला जायचो ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये. सो मी गुजरातला लास्टमध्ये असताना मी स्टॉक मार्केटबद्दल ऐकलं. गुजराती लोकांमध्ये खूप क्रेज आहे, खूप याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत गुजराती लोक. मी तिथून शेअर मार्केट शिकलो, आणि साधारण 12, 13, 14, 15, 16, 17 हे 5-6 वर्षाच्या पिरियडमध्ये मार्केटमध्ये काम करत होतो. एक काम करता करता पहिले 1-2 वर्ष खूप फेल्युअर आले, समजत नव्हतं, कळत नव्हतं काय करायचं. तर पण जिद्द होती की मला एवढं फिरायचं नाही आहे, मला घरी बसून काहीतरी करायचं आहे, किंवा माझ्या पॅरेंट्स सोबत, माझ्या फॅमिली सोबत बसून मला काहीतरी करायचं आहे. मी 2007 ते 12-13 पर्यंत खूप फिरलो होतो. सो त्या पिरियडमध्ये स्टॉक मार्केट मला एक चांगला पर्याय वाटला होता. मी तेव्हा 12, 13, 18 पर्यंत काम करत होतो. पहिले 2 वर्ष, 1.5 वर्ष मला बिलकुल काही समजत नव्हतं, कळत नव्हतं. मी डेडिकेटेडली शिकलो, म्हटलं आता याच्यात करायचं आहे. जसं मी इंजिनिअरिंग केलं, इंजिनियर झाल्यानंतर मला नोकरी लागली आणि पगार चालू झाला, तसं मला एक गोष्ट लक्षात आली की मला हे शिकावं लागेल. बरोबर, हे कोणाचे तोंडून ऐकल्यानं जमणार नाही, कारण की तेवढा एवढं क्रेज पण नव्हतं, एवढं सोशल मीडिया ऍक्टिव्ह पण नव्हतं. व्हॉट्सअप खूप नवीन नवीन आलं होतं. व्हॉट्सअप जे आहे ना, तेव्हा खूप नवीन आलं होतं. व्हॉट्सअपवर एवढे, आता जी युनिव्हर्सिटी चालते ना व्हॉट्सअपची, तशी एवढी ऍक्टिव्ह युनिव्हर्सिटी नव्हती व्हॉट्सअपची. तेव्हा फक्त फेसबुकवर मेसेजेस व्हायचे, फेसबुकवर आणि मेलच्या थ्रू सर्व गोष्टी व्हायच्या. सो आणि एकमेकाच्या रेफरन्सवरून सर्व गोष्टी व्हायच्या. न्यूजपेपर, रेडिओ, अशा काही मॉडेल्स जे होते त्याच्यावरून ह्या गोष्टी आपण बघायचो. युट्यूब पण एवढं काही क्रेज नव्हतं युट्यूबचं पण तेव्हा. सो जे नॉलेजचे रिसोर्सेस होते त्याच्यावरून नॉलेज घ्यायचो. फिजिकली क्लास अटेंड केले, शिकलो. त्याच्यानंतर मी
अर्निंग माझी चालू झाली, पैसे कमवायला लागलो, जॉब करता करता पैसे कमवायला लागलो. आणि एक दिवस असा आला की माझ्या पगारापेक्षा माझं महिन्याचं जे स्टॉक मार्केटचं इन्कम आहे ते जास्त झालं पगारापेक्षा. मला आनंद झाला, म्हटलं यार पगारापेक्षा जास्त झाला. पण तेव्हा लगेच माइंडमध्ये आलं की आता आपण नोकरी सोडू. पण ते लगेच असं माइंडमध्ये आलं आणि त्याच दिवशी मला नुकसान झालं, लॉस झाला. म्हटलं नाही, हे एवढं सोपं नाही नोकरी सोडणं. आणखी ते करण्यासाठी मला 2 ते 2.5 वर्षाचा पिरियड लागला. 2018-17ला मी जॉब कम्प्लिटली क्विट केला. जॉब माझा सोडून दिला लार्सन अँड ट्युब्रो मधला, LNT मध्ये होतो तेव्हा. आणि फुल टाइम ऍज अ स्टॉक मार्केटमध्ये मी काम करायला लागलो, फुल टाइम ट्रेडर काम करायला लागलो. जॉब करतानाच माझे जे ऑफिसचे कलिग्स होते, फ्रेंड्स, नातेवाईक, या लोकांना मी स्टॉक मार्केट बद्दल सांगायचो, म्हणजे माहिती द्यायचो, सांगायचो त्यांना. त्या लोकांना मी जे सजेशन द्यायचो, ते जे सजेशन इन्व्हेस्टमेंट करायचे त्यातून त्यांना फायदा व्हायचा. मग मला आलेल्या पैशातून गिफ्ट्स, चॉकलेट्स, आईस्क्रीम ह्या गोष्टी सर्व द्यायचे. कोणी फिरायला घेऊन जायचं, आता राहायचो. आणि माझं जे काम होतं ते सकाळी 9 ते दुपारी 3-4 वाजेपर्यंत संपून जायचं. बाकी दिवसभर मी फ्री असायचो, काही कळत नव्हतं. नंतर त्याच लोकांनी, म्हणजे जे फ्रेंड्स आहेत, नातेवाईक आहेत, रिलेटिव्ह, त्यांनी मला सांगितलं की तू कर, तू एक लोकांना शिकव, आम्ही तुला लोक देतो, त्यांना शिकव, त्याच्यातून तुला 2 पैसे पण मिळतील आणि तुझा वेळ पण जाईल त्याच्यामध्ये. मला ते चांगलं वाटलं. मी माझं कोचिंग चालू केलं, माझं इन्स्टिट्यूट चालू केलं, मराठी शेअर मार्केट क्लासेस या नावाने. चालू करायचा उद्देश हा होता की आपल्या लोकांना बिलकुल माहिती नव्हती शेअर मार्केटबद्दल, बिलकुल. मुंबई पुण्याच्या लोकांना चांगली माहिती आहे, बाकी रेस्ट ऑफ द महाराष्ट्रात बिलकुल काही माहिती नाही. मुंबई पुण्यातील लोकांना माहिती आहे, खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. ते मराठी लोकांना फार कमी माहिती आहे मुंबई पुण्यातल्या. सो बाकीचे जे आहेत, शेअर मार्केट कोणाच्या समोर असं नाव जरी सांगितलं तर यार हा कोणी सट्टेबाज आला, हा कोणीतरी असा आहे की म्हणजे 420 वाला आहे का, असं लोकांना वाटायचं. म्हटलं यार एवढं काय आहे, हा एक बिझनेस आहे. मी ज्या कंपनीत नोकरी करतो, LNT, ती कंपनी स्टॉक मार्केटमध्ये आहे. माझ्या घरी तेव्हा 2010-12ला नॅनो गाडी होती, नॅनो, टाटा नॅनो. ओके, तेव्हा ती टाटा कंपनीची गाडी होती. माझ्या बाबांना मी जेव्हा म्हटलं की नोकरी सोडतो, तो माझ्यासोबत 2 दिवस बोलले नव्हते. म्हटलं नोकरी सोडायची आहे म्हणतात. तर म्हटलं बाबा, म्हटलं ही टाटा नॅनोची गाडी आहे. मी या टाटा नॅनो, ही जी टाटा कंपनी आहे, ही कंपनी शेअर मार्केटमध्ये आहे. आपण जो रिलायन्सचा फोन यूज करतो ना, ती कंपनी शेअर मार्केटमध्ये आहे. म्हटलं आपल्या घरी जेवढे रिसोर्स, आपल्या घरी जो फ्रीज आहे, जी वॉशिंग मशीन आहे, त्या सर्व कंपन्या शेअर मार्केटमध्ये आहे. बजाजची आपल्याकडे मोटरसायकल आहे, ती कंपनी पण शेअर मार्केटमध्ये आहे. म्हटलं आपल्या घरी विप्रो कंपनी जे बल्ब्स आहेत ना, म्हटलं ती पण कंपनी शेअर मार्केटमध्ये. आपण ज्या कंपनीचे चप्पल यूज करतो ना, पॅरागॉन, हवाई, वुडलँड, जे काही आपण यूज करतो त्या सर्व कंपनी शेअर मार्केट. आपल्या घरी जे भांडे आपण यूज करतो ना, त्या कंपन्या पण शेअर मार्केट. आपण गाडीत ज्या कंपनीचं पेट्रोल डिझेल टाकतो ना, ती कंपनी पण शेअर मार्केटमध्ये आहे. ज्या कंपनीत आपल्या गाडीला टायर आहे, ती कंपनी शेअर मार्केटमध्ये आहे. आता सांगा म्हटलं काय करू, मला या कंपन्यांसोबत व्यवसाय करायचा आहे. सांगायला गेलो तर खूप मोठी लिस्ट आहे. खूप, आपण ज्या कंपनीचं ब्रश करतो, टूथपेस्ट आणि ब्रश, कोलगेट, ती पण आहे. जे हेअर ऑइल यूज करतो, ती पण कंपनी मॅरिको, पॅराशूट कंपनीची आहे. पॉन्ड्स कंपनी पण आहे. सांगा मग आता ह्या कंपन्या तुम्हाला वाटतंय का धोका देतील? ह्या कंपन्या सट्टेबाज आहेत का? आपण हे प्रोडक्ट यूज करून सोडून देऊ. मी जे चॉकलेट खातो, जो आशीर्वादात यूज करतो, आणि जे काही स्मोकर्स आहे, जे काही ड्रिंकर्स आहे, जे ड्रिंक करतात, स्मोकिंग करतात, त्यांचे पण प्रोडक्ट शेअर मार्केटमध्ये आहेत. मी सांगा त्या कंपन्या सट्टेबाज आहेत का? एवढं नाही सांगितलं बाबांना, एवढं नाही सांगितलं, थोडंसं सांगितलं, याच्यात शेवटचं नाही सांगितलं. पटलं थोडस, मग त्यांचा विश्वास आला, ठीक आहे बाबा, कर तुला काय वाटतं तर. मग बाकी घरच्यांचा आधी विश्वास जिंकून घेतला, आणि बाकी लोकांना जेव्हा या गोष्ट सांगत होतो की तुम्ही करा करा करा, ते लोक इन्व्हॉल्व्ह व्हायला लागले आणि त्यांचं इन्कम सोर्स चालू झालं. फिजिकली आधी शिकवायचो मी शेअर मार्केट काय असते तर, आणि इन्कम त्या लोकांचं जनरेट करून दिलं की यस, आता ते लोक इन्कम घ्यायला लागले चांगल्या प्रकारे. सांगायचा काय उद्देश आहे, मी माझी स्टोरी नाही सांगत आहे इथं तुम्हाला, मला सांगायचं आहे की या गोष्टीवरती आधी तुमचा बिलीव असला पाहिजे. तुम्हाला जे करायचं आहे ना, त्या गोष्टीवरती तुमचा विश्वास असला पाहिजे की यस, मला हे करायचं आहे. आणि ते का करायचं आहे, मला मला हे करायचं आहे, का करायचं आहे, मला पैसे कमवायचे आहेत. पैसे कमवण्यासाठी मला कुठला तरी मार्ग पाहिजे. मग काय मार्ग आहे? खूप सारे मार्ग आहेत. मी आधी सांगितलं तसं शेअर मार्केट हा त्याच्यातला आहे. तुम्हाला मी जेवढे नावं सांगितले, तेवढे प्रोडक्ट आणि तेवढ्या गोष्टी तुम्ही यूज करता का सांगा बरं, बोला माझ्याशी. मी जेवढे तुम्हाला नावं सांगितले, त्याच्यातलं कुठलं प्रोडक्ट,
कुठली गोष्ट न पटण्यासारखी वाटते तुम्हाला? बोलू शकता. येस, स्पेशली जे नवीन आहेत ते स्टुडंट्स आहेत बरेचसे क्लासमध्ये, म्हणजे आजच्या क्लासमध्ये आजच्या. येस, बोला प्लीज. हॅलो. येस, बोला सर. सर विनायक साळवी बोलतोय मी. गुड सर, बोला. कुठून बोलताय तुम्ही? मी मुंबईवरून बोलतोय. येस सर. तर सर आता आपण एक कामावरती आहोत, पण आपली कामाची ड्युटी जनरली 8 ते 6 वाजेपर्यंत आपली असते. गुड मार्केटमध्ये कसं काय इन्व्हेस्टमेंट आणि कसं काय आपण गुड. छान क्वेश्चन आहे. किती वाजता असता तुम्ही ड्युटीवर? ड्युटी 8 ते पकडा साधारण 6-7:30 पर्यंत ड्युटी असते. अच्छा, सकाळी 8 ते 6:30 पर्यंत. 6:30 पर्यंत. चालेल, खूप चांगला प्रश्न आहे. आहे त्याच्यावरती पण सोल्युशन आहे. ओके, सांगतो ते पण. चालू बंद करू. येस, येस सांगतो मी. आपलं जे मार्केट आहे ना सांगतो. ओके, आता सांगतो मी. मार्केट जे आहे ना सकाळी 9:15 9:15 ते 3:30 पर्यंत चालू असते मार्केट. ओके, जे त्याला इक्विटी मार्केट म्हणतात. आपण जे मार्केट नॉर्मल मार्केट, ओके, नॉर्मल इक्विटी म्हणजे नॉर्मलची शेअरची बाईंग अँड सेलिंग, ओके, ती असते सकाळी 9:15 ते 3:30 पर्यंत. ओके, एक मार्केट आणखी असते, ते असते कमोडिटी मार्केट, ते असते रात्री 11 वाजेपर्यंत. आता तुम्ही जे म्हणताय ना, जे शेड्यूल आहे तुमचं सकाळी 8 ते रात्री 6 पर्यंतच ना, संध्याकाळी 6 पर्यंत, तुम्ही रात्री 8 नंतरही मार्केटमध्ये काम करू शकता. इक्विटी मार्केटमध्ये, नॉर्मल मार्केट जे आहे ना, मार्केटमध्ये आपल्याला आदल्या दिवशी आपण शेअरचं सिलेक्शन करून ठेवू शकतो की मला कुठल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची आहे, आणि त्याची जी ऑर्डर आहे ना तुम्ही रात्री पण लावू शकता. म्हणजे आदल्या दिवशी तुम्ही ऑर्डर पाठवू शकता. ओके, ती फॅसिलिटीज आहेत. त्याला आफ्टर मार्केट ऑर्डर म्हणतात. ओके, ते तुम्ही करू शकता. येस, ते तुम्ही करू शकता. डोंट वरी अबाउट. चालेल. आता शेअर मार्केट हे जे स्ट्रक्चर आहे, तुम्ही आपल्यापैकी बरेचसे कोणी इथं डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, स्टुडंट्स आहे, सर्व वेगवेगळ्या फील्डमध्ये आहेत. आणि तुम्ही जे सध्या इन्कम घेत आहात, आपलं जे इन्कम सध्या जे तुमचं चालू आहे, तुम्ही जे पैसे कमावता, त्या पैसे कमावण्यासाठी तुम्ही कुठेतरी जॉब करतात किंवा तुमचा कुठेतरी बिझनेस आहे. आणि जो बिझनेस आणि जॉब मधून जे तुम्ही पैसे घेत आहात त्याच्यासाठी तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे. असं आहे का कोणी ज्यांना बिना शिक्षण घेण्याची नोकरी लागली, किंवा जे ते फील्ड मधलं तुम्हाला नॉलेज आहे, ते नॉलेज तुम्हाला बिना नॉलेजची पैसे मिळत आहेत का तुम्हाला? आहे का असं की तुम्हाला त्याच्यातलं नॉलेज नाही आणि तुम्ही तिथं जाता आणि परत येता आणि महिन्याच्या महिने पगार मिळतो? इज इट पॉसिबल? शक्य आहे का हे सांगा बरं. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जॉब करा, कुठलीही फील्ड, तुम्हाला फक्त तुमच्या शिक्षणामुळे तिथं पगार मिळत आहे. तुम्ही कसे दिसता त्यामुळे नाही. तुमचं नॉलेज, तुम्ही कसे आहात तिथं याचा खूप कमी रोल असतो. ओके, त्या गोष्टीचा पण रोल असतो, पण जे मोस्ट ऑफ द जे पैसे पगार जो तुम्हाला मिळतोय ना, तो तुमच्या फक्त स्किलमुळे मिळतोय, तुमच्या त्या नॉलेजमुळे मिळत आहे. बरोबर. तुम्ही अभ्यास केला, परीक्षा दिली, एक्झाम पास केली, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू दिला, इंटरव्ह्यू नंतर तिथं तुम्हाला जॉब लागला आणि नंतर तुम्ही पैसे कमवतो. कुठलीही फील्ड असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, वकील असो, आर्ट्स, कॉमर्स ग्रॅज्युएट, सायन्स ग्रॅज्युएट, ITI, व्हॉट एव्हर द फील्ड, तुम्ही आधी तिथं अभ्यास केलेला आहे. इथं लोकांचं दुखणं काय आहे शेअर मार्केटविषयी माहिती आहे का? आम्हाला आज आम्ही डीमॅट अकाउंट ओपन केलं आहे आमचं, आणि उद्या आम्हाला पैसे यायला चालू झाले पाहिजे. आम्ही डीमॅट अकाउंट म्हणजे शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी आपल्याला एक अकाउंट ओपन करायचं असते, त्याला डिमॅट्रिकलायझेशन अकाउंट म्हणतात, डीमॅट. ओके, डीमॅट अकाउंट ओपन केलं आणि मेंटॅलिटी काय आहे लोकांची माहिती आहे की मला पैसे तिथं डबल झाले पाहिजेत, लगेच पैसे आले पाहिजेत. आपण नोकरी करू सकाळपासून संध्याकाळपर्यंत नोकरी करू, दिवसभर दगदग नोकरी करू, ऑफिस पॉलिटिक्स वेगळं असते, बॉसचं वेगळं दुखणं असते, क्लायंट कस्टमरचं वेगळं दुखणं असते, आपलं दुखणं वेगळं असते, फॅमिलीचं दुखणं वेगळं असते. इतकं करून आपण नोकरी करू आणि इतकं झाल्यानं महिन्याच्या एंडला पगार घेऊ. एवढ्या सगळ्या गोष्टी आपण सहन करू, तेवढे पेशन्स आपल्यात आहेत. पण शेअर मार्केटमध्ये पेशन्स नाही. इथं काय माहिती, अकाउंट ओपन केलं, आज एखाद्या शेअर घेतला, संध्याकाळपर्यंत त्याची प्राइस वाढली पाहिजे, हे एक्सपेक्टेशन आहे आपल्याला, ते पण डबल झाले पाहिजे. या मेंटॅलिटीचे लोक कधीच सक्सेस होत नाहीत. मग कुठलीही फील्ड असो, ते नोकरीतही सक्सेस होत नाहीत, बिझनेसमध्ये सक्सेस होत नाहीत, आणि बाकीची लाईफ जी असते त्याच्यामध्ये पण ते सॅटिस्फाईड नसतात. पेशन्स नावाची वस्तू नाही त्यांच्याकडे. जगात आहे ना 3 प्रकारचे लोक आहेत, मी नेहमी म्हणतो पैसे कमवणार. एक असतो लेबर, मजदूर, बिचारे दिवसभर घाम गाळतात, दिवसभर काम करतात. लेबर काय करतो माहितीये,
सकाळ ते संध्याकाळपर्यंत काम करतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतो आणि पैसे त्याला अपेक्षित असते संध्याकाळी मिळावे. कधी अपेक्षा असते त्याला पैशाची? संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी. दिवसभर काम करतात आणि खूप मेहनतीनं काम करतात, शरीराचं काम करतात ते. बॉडीचे म्हणजे कन्स्ट्रक्शन साईडचे लेबर जर बघितले तर आपण म्हणतो ना फिजिकली ते लोक काम करतात, कुठलेही असू द्या. मजदूर बिचारे जे हमाल आहे बिचारे खूप मोठमोठे फॅक्टरीमध्ये काम करतात, बरोबर. सो असे लोक काम करतात. हे झाले पहिली कॅटेगरी पैसे कमावणाऱ्याची. पहिल्या कॅटेगरी आहे पैसे कमावणारे. दुसरी कॅटेगरी आहे पैसे कमावणाऱ्याची कुठली माहिती आहे? नोकरी. नोकरी करणारे लोक महिनाभर काम करतील, दिवसभर सकाळ ते संध्याकाळपर्यंत काम करतील, फॅमिली वगैरे सर्व सांभाळून, आणि महिन्याच्या एंडला त्यांना पगार मिळतो, महिन्याच्या एंडला. तिसरी कॅटेगरी जी आहे, तिसरी, पहिली लेबरची, दुसरी नोकरीची, आणि तिसरी कॅटेगरी आहे बिझनेसमॅनची. बिझनेसमॅन, एंटरप्रेनर. त्यांना काय अपेक्षा असते माहिती आहे काय? मला माझे पैसे 1 वर्षात डबल करायचे आहेत, मला 2 वर्षात एवढे पैसे कमवायचे आहेत, मला 3 वर्षात एवढे पैसे कमवायचे आहेत. कुठल्या बिझनेसमॅनच्या तोंडून ऐकले का महिन्याभरात मला एवढे पैसे कमवायचे आहेत? कधीच ते बोलत नाही. त्यांचे जे प्लान्स असतात ना ते वार्षिक असतात, अॅन्युअल असतात. यस, मला वर्षभरानंतर माझ्याकडे आज 10,000 रुपये आहेत, मला 10चे 20,000 करायचे आहेत, त्या अकॉर्डिंगली मी काम करणार आहे. ते प्लॅन बनवतात आणि त्या प्लॅनला एक्झिक्यूट करतात डेडिकेटेडली. काय प्लॅन बनवतात आणि त्या प्लॅनवरती विचार करतात, कुठल्या गोष्टीवरती मला काम करायचं आहे, आणि त्याच्यावरती दिवस रात्र ओतून देतात त्याच्यावर, आणि ते तेवढ्या पिरियडमध्ये त्यांचं जे टार्गेट आहे ते अचीव करतात. आपल्याला कुठल्या कॅटेगरीत यायचं आहे? लेबरच्या, नोकरीच्या आहे की बिझनेसमॅनच्या? नक्की बिझनेसमॅनच्या. डबल ट्रिपल करतात ते पैसे, बरोबर. आपण लेबर नाही, सध्या आपण नोकरीच्या कॅटेगरीमध्ये आहोत आणि आपल्याला गरज आहे. आज नोकरी म्हणजे खूप काही आपण चुकीचं नाही. ओके, सर्वांची पर्सनल गरज असते, पैशाचा सोर्स असला पाहिजे सर्वांकडे. आता नोकरी करता करता मी पैसे कसे कमवू शकतो? नोकरी करता करता जर तुम्हाला सपोज 20,000 रुपये पगार आहे, तुम्हाला जर 20,000 रुपये पगार आहे आणि तुम्हाला 20,000चं जर इन्कम पाहिजे इक्वल, जर तुम्हाला 20,000 रुपये पगार आहे आणि 20,000 रुपये तुम्हाला महिन्याचं इन्कम पाहिजे दुसऱ्या कुठल्या माध्यमातून, जर तुम्हाला 10,000 रुपये पगार आहे महिन्याचा आणि जर तुम्हाला 10,000 रुपये दुसऱ्या कुठल्या सोर्समधून आणखी इन्कम पाहिजे, जर तुम्हाला 30,000 रुपये पगार आहे आणि 30,000 रुपये आणखी दुसऱ्या कुठल्या सोर्समधून इन्कम पाहिजे, तर तुम्ही एक गोष्टीचा विचार करा. जर तुम्ही 20,000 रुपये पगार कमवण्यासाठी नोकरीमध्ये 10 तास देता, तर दुसऱ्या कुठल्या फील्डमधून सेम तेवढे इन्कम देण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल का? ऍटलिस्ट तेवढा. येस सर नो, बोला बरं. तेवढा वेळ द्यावा लागेल का? सहमत आहे का माझ्या बोलण्याशी? हो सर, द्यावा लागेल. द्यावा लागेल, द्यावा लागेल. जर तुम्ही जॉब करता, मी पुन्हा माझा प्रश्न विचारतो, जर तुम्ही जॉब करताय, 10 तास जॉब करताय आणि तुम्हाला 20,000 रुपये महिन्याचा पगार मिळतो आणि तुम्हाला 20,000 रुपये आणखी जर कमवायचे असतील दुसऱ्या कुठल्या फील्डमधून, ही नोकरी पण तुमची असली पाहिजे आणि आणखी कुठल्या तरी बिझनेसमधून तुम्हाला 20,000 रुपये कमवायचे आहेत, तर तुम्हाला तेवढा वेळ द्यावा लागेल का? येस, हे पटते का माझं बोलणं? विधी संमत आहे, कायद्याला पकडून आहे, चुकीचं बोलतो का काही? येस, द्यावं लागेल. द्यावा लागेल, तेवढा वेळ तुम्हाला द्यावा लागेल. तेवढा नाही दिला तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल. जर तुम्ही नोकरी करताय आणि जर तुम्ही नोकरी करून 10 तास नोकरीला देत आहात, त्या 10 पैकी फक्त 2 ते 2.5 तास, 2-2.5 तास जरी तुम्ही दिले ना, तरी तुमच्या नोकरी एवढे पैसे तुम्ही कमावू शकता. नोकरी एवढे तुम्ही पैसे कमावू शकता. आज जर तुम्ही 10,000 रुपये महिन्याचे कमवत आहात, 10 तास तिथं देत आहात, तर 10 तास न देता इथं 2-2.5 तास जर तुम्ही शेअर मार्केटला दिले, तर तुम्ही तेवढं उत्पन्न घेऊ शकता. माझी खात्री आहे, माझी खात्री आहे. माझ्याकडे तसं सिस्टम बनवलेलं आहे, माझ्याकडे तसा प्लान आहे, माझ्याकडे तशा प्रकारचं शिक्षण आहे की तुमचं एक इन्कम सोर्स चालू करून देऊ शकतो तुमची नोकरी करून. तुमचा जो एक्झिस्टिंग बिझनेस आहे किंवा जॉब आहे तो करता करता तुम्ही पैसे कमवू शकता, आमच्या टीममध्ये जर तुम्ही आलेत तर. म्हणजे काय, मी एक शेअर मार्केट कोच आहे. मी शेअर मार्केटमध्ये कशा प्रकारे काम करायचं या सर्व गोष्टीचं शिक्षण देतो, राईट फ्रॉम झिरो. म्हणजे ज्यांना बिलकुल काही माहिती नाही, काहीच नाही, इव्हन आज पहिल्यांदा ते शेअर मार्केट ऐकत आहेत, फर्स्ट टाइम पहिल्यांदा जे वेबिनारला अटेंड झालंय त्यांनी शेअर मार्केट पहिल्यांदा ऐकलंय, त्या लेवल पासून तिथून
तर तुम्ही बिलीव्ह नाही करणार की तुम्ही पैसे कमवायला लागणार. आधी स्वतःवर विश्वास ठेवायचा की हे मी करू शकतो. मी नाहीतर तुम्हाला कितीही कोणी सांगितलं आणि तुमचा विश्वासच नाही त्या गोष्टीवरती, मी तुमच्या तोंडाजवळ घास आणू शकतो, तुम्हाला आ केल्याशिवाय तोंडात घास जाणार नाही, एवढं मान्य करावं लागेल. येस ऑर नो? तोंडापर्यंत घास आणू शकतो, जर तुम्ही आ नाही केलं तर घास तोंडात जाणार नाही. मी तोंडापर्यंत घास आणून देऊ शकतो, तुम्हाला आ करायचा आहे, त्याला चावायचा आहे आणि गिळायचा आहे. म्हणजे मला म्हणायचं आहे की मी त्या लेवलपर्यंत तुम्हाला शिकवू शकतो. मला माहिती आहे की शेअर मार्केट कुणीही शिकू शकते, कुणीही शिकू शकते. ज्याला मोबाईल चालवता येते, ज्याला मराठी चांगलं वाचता येते आणि इंग्लिश तुटीफुटी ज्याला समजते, फुटफुटी इंग्लिश. आता जे इथं जे नावं आहेत ना, जेवढी इंग्लिश आहे ना स्क्रीनवरती, बस तेवढी इंग्लिश. हे ज्याला येते ते पैसे कमवू शकतात. आणि ऍक्टिव्ह माइंडसेट, पॉझिटिव्ह माइंडसेटचे लोक धंद्यात सक्सेस होतात. बस शेअर मार्केट करण्यासाठी तुमची तयारी असेल तर सांगा. आमची दर महिन्याला शेअर मार्केट संबंधित बॅचेस होतात. दर महिन्याला आम्ही शेअर मार्केट शिकवतो. 2018 पासून मी क्लासेस घेतो. त्याच्या आधी, कोविडच्या आधी माझे जे क्लासेस आहेत ते ऑफलाईन असायचे, म्हणजे फिजिकली असायचे. ऑफलाईन, कोविड नंतर सर्व प्लॅटफॉर्म जो आहे तो ऑनलाईन शिफ्ट केला आहे आणि त्याचा खूप फायदा झालेला आहे. का? आधी फक्त माझ्या एरियातले, माझ्या शहरातलेच लोक तिथं यायचे. आता पूर्ण महाराष्ट्रभरातले लोक येतात आणि हे खूप आनंदाची गोष्ट आहे. टेक्नॉलॉजीमुळे आपण सर्वजण कनेक्ट झालेलो आहोत आणि खूप साऱ्या लोकांना फायदा झालेला आहे आमच्या क्लासेसमधून. मी ओपनली सांगतो माझ्या क्लासेसमधून, आणि माझा माईक चालू आहे. ओके, माझ्या क्लासमधले जे स्टुडंट्स आहेत ते पण इथं आहेत. म्हणजे आजच्या वेबिनारला खूप जण आहेत. नाव मला दिसत आहे सर्वांचे. कोण कोण आहे? गणेश सर आहेत, निलेश सर, पाची मॅडम, कोण आहे? स्टुडंट्स कोण आहे? राणी मॅडम, स्नेहल मॅम, हरीश सर, खूप सारे स्टुडंट्स पण आहेत क्लासला. सो आहे का कोणी बोलू शकतो राहुल का? पवार कराडहून. येस येस, बोलू शकता सर. राहुल सर सर. मी आहे राहुल पवार कराडहून सर. येस येस सर. सर कसे आहे सर? ठीक आहे सर, छान आहे. चालू आहे छान ट्रेडिंग? हो सर, तुम्ही शिकवल्याप्रमाणे चालू आहे आणि खूप छान सर. गुड गुड. खूप दिवसानंतर कनेक्ट हो झालो. सर. येस येस, चालू आहे छान. पैसे येत आहेत? हा, येत पैसे आहे. पैसे आणि येणं महत्वाचे. नोकरी, जॉब करत येत आहेत सर, सगळ्यात महत्वाचं. व्हेरी गुड. तुम्ही आय थिंक, मला वाटतं एमएससीबी आय मध्ये आहे ना तुम्ही? हा? एमएससीबी मध्ये आहे ना तुम्ही? स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड मध्ये? नाही नाही सर, मी कराडमध्ये प्रायव्हेट जॉब मध्ये आहे. अच्छा, प्रायव्हेट जॉब मध्ये आहे. ओके ओके, चालेल, छान. ओके, आणखी कोण आहे? विद्या मॅम. हा येस मॅडम. हा सर, मी आहे. लास्ट बॅचला होते ना? हाय सर. हा ना येस सर. येस येस मॅडम, विद्या मॅम. हो सर, माझाही अनुभव खूप छान आहे आतापर्यंतचा. गुड मॅडम. आताशी सुरुवात केली आहे, पण Good, खूप चांगला अनुभव मिळतोय. गुड गुड. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट तशीच घडते. जे सर क्रायटेरिया सांगतात त्याच्यानुसारच सगळं होतंय व्यवस्थित. फक्त त्यांनी जसं सांगितलंय तसंच सगळ्यांनी करावं बस. गुड गुड, थँक्यू. इन्कम येत आहे ना, पैसे येणं महत्वाचे आहे. हो पैसे येत सर, आहेत ना, बस. ओके, येत पैसे आहे. आपण इथं, हो हो, सुरुवात झाली पण खूप छान बस. हे होते. पैसे आले पाहिजेत. पैशापेक्षा दुसरं काही मोठं नाहीये. पैशामुळे फक्त माणसाचा जीव वाचत नाही, बाकी सगळ्या गोष्टी पैशामुळे होतात. लक्षात घ्या. फक्त आपण कोणाचा जीव वाचवू शकत नाही. ओके, हे आपल्याला मान्य करावं लागेल. सर्वांना एक दिवशी जायचं आहे, मरायचं आहे. तोपर्यंत आयुष्य चांगलं जगायचं आहे. पैशामुळे सर्व गोष्टी पॉसिबल आहेत. पैसे असले तुमच्याकडे, अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय पण आपल्या घरी डान्स करू शकते. तेवढी आपली थॉट प्रोसेस तेवढी असली पाहिजे. ओके, आपण मोदी साहेबांना भेटायला जाऊ शकतो जर आपल्याकडे पैसे असतील. आपण काही करू शकतो पैसे असतील तर. ओके, फक्त आपण जीव वाचवू शकत नाही कोणाचा, कितीही जरी पैसे असले तर. ऑलमोस्ट आपण सगळ्या गोष्टी पैशाने करू शकतो. ही विचारसरणी असली पाहिजे. ओके, थोडं ऑड वाटत असेल माझं बोलणं तुम्हाला, पण जे ट्रूथ आहे ते मी सांगतोय. येस प्लीज. येस मॅडम, थँक्यू मॅम, विद्या मॅम. आणखी कोणी आहे का स्टुडंट? सर मी आहे. येस, कोण सर? प्लीज नाव सांगा ना. गणेश चव्हाण. येस येस, नमस्कार सर, गणेश सर. मी क्लासमध्ये असतो सर. येस येस, तुम्ही आहे क्लासमध्ये, आहे सर, आहे इक्विटीच्या क्लासमध्ये. सर मला जेवढं सर्वांना सांगायचं होतं की तुमची शिकवण नाही का एकदम परफेक्ट आहे. Good, sir. माझी एक एवढीच खंत आहे की जे स्टॉक नाही का माझ्या हातातून गेलेत ना सर, एवढे वाटलेत ना की तेवढे येस, बरेचसे स्टॉक्स मिस झालेले आहे. ओके, हा. म्हणजे तुम्ही त्याच्यात एंट्री नाही घेऊ शकले, खरेदी नाही करू शकले ते स्टॉक्स. आज सर ते 40-45% वर गेले आहे. 40-45% वर गेलेले आहे. शेअर मार्केट खूप मेजर प्लॅटफॉर्म आहे की जो पैसे कमवून देऊ शकतो. मी दिवाळीला काही स्टॉक रिकमेंड केले होते.
दिवाळीच्या दिवशी टाटा मोटर्स मी सांगितलं होता खरेदी करायला, तेव्हा काहीतरी 400-500 रुपये प्राइस होती टाटा मोटर्सची. आज त्याची प्राइस 1000 रुपयापर्यंत गेलेली आहे टाटा मोटर्सची प्राइस. पैसे त्याचे डबल झाले 2-3 महिन्यामध्ये. खूप सारे असे स्टॉक्स होते जे मी रिकमेंड केले होते स्टुडंट्स दिवाळीला. आता बजेट झालं, बजेट नंतर इमिजिएटली संध्याकाळी मी काही व्हिडिओ पोस्ट केला होता एक की कुठले स्टॉक्स घ्यायचे. त्याच्यामध्ये मी 3-4 स्टॉक सांगितले, बरेचसे स्टॉक्स आणले. ते पण स्टॉक 10-15% गेलेले आहेत 1 महिन्याच्या आतमध्ये. 1 महिन्याच्या आत 10% रिटर्न कोणी देत नाही. 10% गुंतवणूक कोणी देत नाही. सो ज्या लोकांना शेअर मार्केट शिकायचं आहे किंवा ज्यांना एक त्यांचा इन्कम सोर्स चालू करायचा आहे, एक डेडिकेटेड इन्कम सोर्स, 1 दिवसासाठी नाही, 2 दिवसासाठी नाही, किंवा अशी मानसिकता नाही की मला हे करून बघायचं आहे, करून बघायचा शेअर मार्केट प्रकार नाही आहे की मी ट्राय करतो, मी प्रयत्न करतो. करायचं असेल तर फुल्ली डेडिकेटेडली त्या गोष्टी करायच्या असतात की मला पैसे कमवायचे आहेत आणि हा माझ्यासाठी चांगला रस्ता आहे. 2-3 महिने मी शिकण्यासाठी देतो आणि शिकल्यानंतर माझा इन्कम सोर्स चालू होऊन जाईल. ती माझी जबाबदारी आहे तुमचा इन्कम सोर्स चालू करून देण्याची. ती माझी जबाबदारी आहे. तुम्हाला कशा प्रकारे शिकून तुमचं उत्पन्नाचा सोर्स कसा तयार होऊ शकतो ती माझी जबाबदारी आहे. तुमचं डेडिकेशन पाहिजे, फक्त तुमचं लक्ष पाहिजे, तुमचा अभ्यास पाहिजे आणि तुमचा वेळ पाहिजे. हे जर तुम्ही देत असणार तर पुढचं काम माझं आहे की तुमच्या खात्यात पैसे कसे येतील त्याचं. पुढचं काम माझं आहे. मी पैसे माझ्याकडे घेणार नाही, तुमचे पैसे मी घेणार नाही, मला तुमचे पैसे नको, मी कोणाला पैसे द्यायला सांगणार नाही. मी फक्त जे शिकवतो, आमची टीमची जी फीज आहे आम्ही तेवढीच फीज घेतो तुमच्याकडून, बाकी दुसरी फी घेत नाही. ते आम्हाला सर्वांचं ऑफिस, मेंटेनन्स, स्टाफ एवढाच आमचा खर्च आहे फक्त. येस, ओके. नमस्कार सर. नमस्कार सर, नमस्कार. बोला कोण? हरीश सर. येस, नमस्कार सर, हरीश सर. नमस्कार. कसे आहे सर? बस म्हणजे सर एवढं सांगू शकतो की आपल्याच पैशातून आपण ते पैशाची इन्क्रीमेंट कशी करावी अदर सोर्स मध्ये, ते तुम्ही आम्हाला शिकवलंय आणि आयुष्यभरची शिदोरी देऊन गेलात तुम्ही आम्हाला. धन्यवाद सर, धन्यवाद. हरीश सर आमचे स्टुडंट्स आहेत. बोला सर, बोला. मी ऑक्टोबर पासून जॉईन केलं होतं सर आमचा क्लास, आणि ऑक्टोबर मध्ये माझी इन्व्हेस्टमेंट होती, जी काही माझी ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट होती 1 लाख रुपये, त्या क्रेडिटला माझी 1,76,000 झाली. आणि माझं प्रॉफिट अप्रॉक्सिमेटली 100 ला जाऊन 80 ला आला होता, तो परत 90 प्लस गेलेला आहे. गुड सर, गुड. साहेब सरांनी दिस इज अ पॉवर ऑफ लर्निंग. पॉवर ऑफ लर्निंग. सरांनी वर्षभर 1 ऑक्टोबर मध्ये ते जॉईन झाले. ऑक्टोबर नंतर साधारण 2-3-4-5 महिन्याच्या पिरियड मध्ये डबल झाले त्यांचे पैसे. नोकरी करता जॉब करता नोकरी नाही सोडायची. ओके, जो बिझनेस एक्झिस्टिंग बिझनेस आहे, एक्झिस्टिंग जॉब, तो नाही सोडायचा. ओके, खूप स्ट्रगल करावं लागते. मी खूप स्ट्रगल केलेलं आहे. मला खूप त्रास झाला सेट होण्यासाठी त्या गोष्टी करते. नोकरी सोडायचा विचार नाही आणायचा मला. ओके, आपण जे करतोय ते करता करता पुढे कसं करता येईल. ओके, माझ्याकडे जर एका इन्कम सोर्स आहे, माझ्याकडे एक इन्कम सोर्स आहे, माझं दुसरं इन्कम सोर्स कसं होऊ शकते. माझं जसं आता मी स्वतः मार्केटमधून पैसे कमावतो, माझा हा एक इन्कम सोर्स आहे. दुसरा इन्कम सोर्स मी कोचिंग करतो, शिकवतो आणि मी शिकवण्याची फी घेतो. ओके, मला त्याच्यात कमीपणा वाटत नाही. बरोबर, शिकवतो, नॉलेज देतो, दुसऱ्यांना पैसे कमावून देतो आणि त्याच्या बदल्यात जर फी घेतो तर त्याच्यात गैर काही. चुकीचं आहे का? चुकीचं आहे का? नाही, चुकीचं काही नाही त्याच्यामध्ये. आणि मी फ्रीमध्ये पण शिकवतो खूप लोकांना. बरोबर. सो तुमची जर इच्छा असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल की मला माझी रुटीन, लाईफस्टाईल आणि माझ्यात काहीतरी स्वतः बदल करायचा आहे आणि एक इन्कम सोर्स मला चालू करायचा आहे, जो एक व्यवसाय आहे, हा व्यवसाय असा आहे शेअर मार्केट. तुम्ही तुमची नोकरी तुमच्या मुलाबाळांना देऊ शकत नाही. आज तुम्ही कुठल्याही मोठ्या पोस्टवर असतात, एखाद्या कंपनीमध्ये किंवा गव्हर्नमेंट जॉबमध्ये, तो जॉब जो आहे ना, तुम्ही तुमच्या मुलाबाळांना देऊ शकणार नाही. देऊ शकता का? वाटते का तुम्हाला? नाही देऊ शकत. नाही देऊ शकत. तुम्ही कितीही मोठ्या पोस्टवर असाल, तुम्ही तो जॉब तुमच्या मुलाबाळांना देऊ शकत नाही. तुमची कंपनी असेल स्वतःची तर ठीक आहे, पण हा जो बिझनेस आहे ना शेअर मार्केटचा, तो नक्की त्यांना तुम्ही हँड ओव्हर करू शकता. तुम्ही इथं जर शिकले ना, तुम्ही त्यांना शिकवू शकता. तुम्ही घरी शिकले, एक जर घरातला माणूस शिकला शेअर मार्केट, मुलाबाळांना, भावांना, पत्नीला, एखादी महिला जर शिकत असेल तर तिच्या मुलाबाळांना साक्षर बनवू शकते. आणि मला एक आनंद वाटते की, थँक्यू हरीश सर, मला एक आनंद वाटते की आपल्या महाराष्ट्रातल्या एवढ्या महिला आमच्या क्लासमध्ये आहेत, जे लेडीज वर्ग जो आहे, एवढा आनंद मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं की एवढ्या महिला एक आम्हाला रिस्पॉन्स करते. जो लेडीज वर्ग जो आहे
तो एवढा चांगला रिस्पॉन्स करत आहे आणि सर्व हायली एज्युकेटेड आहेत, जॉब करून इन्कम घेत आहेत आणि घरी लहान मुलाबाळांना सांभाळून पण क्लास करत आहे. खूप म्हणजे इमोशनल होतो आम्ही की एवढे सारे इन्क्वायरीज आणि एवढे सारे लोक आमच्याशी अटॅच होतात. आणि आनंदाच्या गोष्ट होतो की आपल्यामुळे दोन पैसे कोणीतरी कमावत, याच्यापेक्षा सुख दुसरं कुठलं नाही की आपल्यामुळे कोणीतरी दोन पैसे कमावत आहे. सो हे खूप मोठी गोष्ट आहे. स्वतः तुम्ही शिक्षणावर खर्च करत आहात. शिक्षणावरचा खर्च कधी वेस्ट नसतो. शिक्षणात तुम्ही काही प्रोडक्ट नाही विकत घेत आहात, तुम्ही मोबाईल विकत नाही घेतात. जर तुम्ही कुठेतरी शिक्षणावर खर्च करत आहात तर तुम्ही वस्तू नाही विकत घेता, ती उद्या खराब होईल, वेस्ट होईल. तुम्ही मोबाईल घेतला उद्या खराब होऊ शकतो, तुम्ही लॅपटॉप घेतला खराब होऊ शकतो, तुम्ही गाडी घेतली ती बिघडू शकते, प्रॉब्लेम होऊ शकते. पण जर तुम्ही नॉलेजसाठी जर पैसे खर्च करत आहात, तुमच्या आपल्या मेंदू बुद्धीत नॉलेजमध्ये वाढ होईल. नॉलेजमध्ये वाढ झाली म्हणजे ते नॉलेजचा आपण वापर करू शकतो. आपण मरेपर्यंत, जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत त्या नॉलेजला यूज करू शकतो स्वतःसाठी, आणि ते नॉलेज कोणाला देऊ पण शकतो. त्या नॉलेजला व्याजच मिळेल. तुम्ही त्या नॉलेजचा जर यूज केला तर तुमचा इन्कम सोर्स चालू होऊ शकतो. सो कधीही नॉलेजवरती, शिक्षणावरती पैसा खर्च करायला कधीच घाबरायचं नाही. जर तुम्हाला वाटत की योग्य ठिकाण आहे, कुठंही नाही, योग्य ठिकाण आहे की इथं मी पैसे खर्च करू शकतो, माझी तेवढी कॅपॅसिटी आहे की दोन पैसे जर गेले तर, आणि जर माझं नॉलेज वाढत असेल त्याच्यात गैर काही नाही, नक्की अशा ठिकाणी खर्च करायचे. मी अजूनही खूप गोष्टी शिकतो. माझा म्हणजे शिक्षणावरती अजूनही खर्च आहे. म्हणजे पुस्तकांवरती खर्च करतो, वेबिनार अटेंड करतो, सेमिनार अटेंड करतो, मोठमोठ्या प्रोग्रामला जातो, कारण की त्यातनं नॉलेज मिळते. कारण की ट्रेंड सोबत राहायचं असते आपल्याला. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे, शिकणं गरजेचं आहे. बरोबर. आता शेअर मार्केटाची गरज का बनलेली आहे, काळाची गरज का बनलेली आहे? आपल्याला आज नोकरी करून दुसरा बिझनेस करायला वेळ नाही, मी आधी सांगितले तुम्हाला. आणि आपल्याला जर ज्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे, जर तुम्ही गाडीचे एक्सपर्ट आहात, मोबाईलचे एक्सपर्ट आहात, तुम्हाला मोबाईल विकण्याचा बिझनेस करायचा आहे किंवा गाडी विकण्याचा बिझनेस करायचा आहे, जर तुम्ही तो बिझनेस करू शकत नाही तर गाडीची कंपनी शोधू शकतो ना आपण. टाटा मोटर्स आहे, बजाज आहे, मारुती आहे, टोयोटा आहे, खूप साऱ्या गाड्याच्या कंपन्या आहेत. त्या कंपन्यांमध्ये भागीदार होऊ शकतो आपण आणि तिथून आपलं इन्कम चालू करू शकतो. तुम्हाला असं वाटतंय का उद्या टाटा मोटर्स बंद पडेल? कोणाला असं वाटतंय का टाटा मोटर्स कंपनी बंद पडेल? कोणाला वाटते सांगा बरं. सर इंट्राडे बद्दल माहिती सांगा ना. सांगतो ना, सर्व सांगतो सर. ओके, तुम्ही एकटे आहात, तुम्हाला एकट्याला सांगितलं तर बाकीच्या लोकांचा टाइम खराब नाही झाला. प्लीज सांगतो सर मी. ओके, ते पण सांगतो. प्लीज पेशन्स ठेवा सर. कोणाला वाटते टाटा मोटर्स बंद होईल? वाटते का? येस. कोणाला वाटते महिंद्रा बंद होईल? नाही सर, नाही बंद नाही होईल. बंद होणार. ओके, हो सर. नाही बंद होऊ शकत. रिलायन्स बंद होईल कोणाला वाटते? स्टेट बँक ऑफ इंडिया बंद होईल कोणाला वाटते का? नाही सर. नाही. नाही सर. एचडीएफसी बँक कोणाला वाटते? एचडीएफसी नाही. बँक उद्या बंद होऊ शकते. बजाज फायनान्स बंद होऊ शकते. नाही, नाही होऊ शकत. नाही सर, होईल. नाही. एलआयसी बंद होईल. एलआयसी लाईफ इन्शुरन्स जे लोकांचा जीव वाचवते, लोकांना पैसे देते, ती बंद होईल नाही असं सर. वाटते. या सर्व कंपन्या शेअर मार्केटमध्ये आहेत. या सर्व कंपन्या विप्रो मी एनईसी इंडियाची वेबसाईट आहे, नॅशनल स्टॉक्स एक्सचेंज. ओके, एनईसी इंडियाची वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती कंपनीज आहेत. ओके, शेअर मार्केटमध्ये कुठल्या आहेत आणि ज्या टॉपच्या 50 कंपनीज आहेत त्यांची ही लिस्ट आहे. टॉपच्या 50 कंपनी शेअर मार्केटमध्ये 2 मेजर एक्सचेंज आहेत आपल्या देशात. एक एनएससी आहे, एक बीएससी आहे. एनईसी वरती, नॅशनल स्टॉक्स एक्सचेंज वरती 2000 पेक्षा जास्त कंपनीज आहेत लिस्टेड, रजिस्टर्ड, आणि बीएससी वरती 7000 पेक्षा जास्त कंपनीज आहेत. बरोबर. आणि हे टॉपच्या 50 कंपन्यांची लिस्ट आहे की जे सध्या ज्यांचं भांडवल जे आहे, ज्यांचं कॅपिटल जे आहे ते सर्वात जास्त आहे शेअर मार्केटमधलं. बरोबर. तुम्ही लिस्ट बघू शकता. इथं मारुती आहे, ग्रासिम आहे, अदानी आहे, जिंदाल आहे, आयशर मोटर आहे, टाटा कन्सल्टन्सी, एचडीएफसी बँक, ब्रिटानिया, एसबीआयएन, डिव्हिस लॅब, ह्या सर्व कंपन्यांची लिस्ट आहे. बरोबर. काय माहिती पाहिजे सर तुम्हाला इंट्राडेची? विचारा. इंट्राडेचा क्वेश्चन विचारला होता, काय माहिती पाहिजे सांगा. बोला सर. सर इंट्राडे ट्रेडिंग जे असते, बँक निफ्टी किंवा निफ्टी मध्ये आपण जे ट्रेडिंग करतो इंट्राडेला, ते कशी करायची त्याबद्दल माहिती पाहिजे.
इथं नाही सांगू शकत, ते एक तासा सांगण्यासारखा विषय नाही, आम्ही क्लासमध्ये शिकवतो सर ते सर्व. तुम्ही कधीपासून मार्केटमध्ये काम करत आहात? कधीपासून झाले सर. हा, 2 महिने झाले सर, 2 महिने. बरं. कुठे शिकले? कुठे शिकले तुम्ही? शिकलो नाही सर, असं युट्यूब वरून समजा लर्निंग चालू केली. बरं. तुमचं काय शिक्षण झालं आहे बाकीचं, म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालंय सर. आता काय करता? ग्रॅज्युएशन आता ग्रॅज्युएशन काय? ओके, म्हणजे आता काही जॉब करताय की आता सर बिझनेस करताय? नाही नाही नाही, जॉब नाही करत आहे सर. आता घरी शेती आहे, शेतीच बघत असतो. ओके. कुठले आहे तुम्ही? तिवसा, अमरावती जिल्हा? अमरावतीचेच अमरावती ना? जिल्हा. हो सर. ओके, मी अकोल्याचा आहे. ओके, हो हो हो. मला दिवसा माहिती हा आहे. हा. ओके. सो शेती किती आहे, शेती घरी? शेती आहे सर, माझ्याजवळ 20 एकर आहे. गुड. न शिकता शेअर मार्केटमध्ये काम करू नका, आधी शिका. तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तुम्ही समजदार, अंडरस्टँडिंग आहे तुमच्यामध्ये, बरोबर. हो. न शिकता युट्यूब हा काही शिकण्याचा प्लॅटफॉर्म नाही. युट्यूब रेफरन्सचा सोर्स आहे, रेफरन्स. म्हणजे जर आपल्याला कुठली गोष्ट समजत नसेल, अडचण येत असेल, ची गोष्ट आपण शिकलेलो आहोत, पण त्याच्याबद्दल जर आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, त्याच्यासाठी गुगल आहे. गुगल, युट्यूब हे नवीन शिकण्यासाठी नाही आहे, हे ते रेफरन्सचे प्लॅटफॉर्म आहेत. एखादी जर गोष्ट आपल्याला कळत नसेल तर डेडिकेटेडली शिकण्यासाठी नाही आहे. तुम्ही ग्रॅज्युएशन युट्यूबवरून नाही केलं, ग्रॅज्युएशनचे नाही. कोर्स युट्यूबवर पण आहेत. कुठलंही तुम्ही डॉक्टरही होऊ शकता, सायंटिस्ट होऊ शकता, टेररिस्टही युट्यूबवरून होऊ शकतो. आपण तिथं काय नाही शिकत, नाही शिकत. आपल्याला युनिव्हर्सिटी पाहिजे, बरोबर. डेडिकेशन पाहिजे आपल्याला. युट्यूबवरून शेअर मार्केट शिकण्यासारखा मोड नाही. तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही माझ्याकडे नाही, तुम्ही कुठेही शिका, पण न शिकता बँक निफ्टी सारख्या फील्डमध्ये हात टाकू नका, नाहीतर 20 एकराची शेती कमी होईल दरवर्षी, असं नका होऊ. ओके, एवढं सोपं नाही शेअर मार्केट. लोकांचा मी जीव जाताना पाहिलाय शेअर मार्केटमध्ये. माझ्यासोबतच्या लोकांनी जीव दिलेला आहे न शिकता शेअर मार्केट केलेल्या लोकांनी. काय माहितीये का, कळतच नाही, खूप रिस्की आहे ते. नंतर यानं काय होते, शेअर मार्केट बदनाम होते. मला शेअर मार्केटला बदनाम नाही होऊ द्यायचं आहे. ओके, माझा हा शेअर मार्केटला मला बदनाम नाही होऊ द्यायचा आहे. लोकांपर्यंत हे कळलं पाहिजे की हे खरं काय आहे. तुम्ही जर न शिकता बिलकुल करू नका, माझी रिक्वेस्ट आहे. कुठेही शिका, पण शिकून करा. मी इथं तुम्हाला सांगू शकत नाही इंट्राडे वगैरे. ओके, जे गोष्टी शिकण्यासाठी मला कितीतरी वर्ष लागले, मी ती गोष्ट तुम्हाला 2 मिनिटात 3 मिनिटात नाही समजू शकत सर. माझी तेवढी कॅपॅसिटी नाही, मला माफ करा. ओके, आणखी दुसरा काही क्वेश्चन? इंट्राडे क्लास पण होते ना मग सर आपल्याजवळ? मी सर्व शिकवतो. मी इंट्राडे, लॉंग टर्म, स्विंग ट्रेडिंग सर्व प्रकारचं शिकवतो सर मी. ओके, बेसिक पासून एकदम सर्व. तुमचं इन्कम सोर्स चालू होईल शेअर मार्केटमधून, ती माझी जबाबदारी. येस, आणखी काही क्वेश्चन आहे का कोणाला? ओके, समजलं सर? ओके, माझं बोलणं पर्सनली घेऊ नका. माझा एक भावासारखा सल्ला मी तुम्हाला देतोय, तो तुम्ही घ्या. कुठेही शिका, पण शिका. अमरावतीत पण कोर्स देणारे, शिकवणारे भरपूर असतील. तुम्ही अमरावतीला पण जाऊ शिकू शकता. ठीक आहे. येस, गुड. कोणाला बोलायचं आहे आणखी? काही क्वेश्चन आणखी विचारले होते ना, शेअर मार्केटबद्दल प्रश्न विचारले होते सर. एकदा ज्यांनी विचारले होते प्लीज बोला ना माझ्याशी. कोणी विचारलं होतं? काय म्हणताय? येस, बोला. रेश्मा मॅम, बोला. नाही बोलायचं? ओके, नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. आपण पुढे कंटिन्यू करू. ओके, सो आमचे जे कोर्सेस आहेत, जो आमची जी नेक्स्ट बॅच आहे ती 26 फेब्रुवारीला चालू होणार आहे, आणि त्याच्यामध्ये एकदम बेसिक पासून आम्ही शिकवणार आहोत. क्लास जो असतो तो 1 तासाचा क्लास असतो रोज. बोलायचं आहे का? प्लीज बोला, बोलायचं असेल तर. कोणाला बोलायचं असेल तर बोला, नाही तर प्लीज माईक बंद करा. ओके, क्लास रोज 1 तासाचा क्लास असतो. मंडे टू फ्रायडे क्लास असतो आमचा. आता संध्याकाळी 6 ते 7च्या टायमिंगला नवीन बॅच चालू होणार आहे 26 फेब्रुवारी पासून. त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि ETF नावाचा कॉन्सेप्ट आहे. ETF, एक्सचेंज ट्रेडेड फंड ज्याला म्हणतात, ETF, जो की त्याच्यामध्ये कोणीच काम करत नाही, माहितीच नाही लोकांना. शेअर मार्केटच माहिती नाही, ETF तर खूप लांबची गोष्ट आहे. एक्सचेंज ट्रेडेड फंड ज्याला म्हणतात. ज्या एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे तुम्ही SIP आणि म्युच्युअल फंड हे ऐकलं असेल. SIP आणि म्युच्युअल फंड हे 2 शब्द ऐकले असतील. SIP आणि म्युच्युअल फंड हे काय असते की आपण आपले जे पैसे आहेत ते
बँकेत SIP च्या नावानं देतो. एक फंड मॅनेजर असतो, आपण त्याला पैसे देतो, तो आपले पैसे कुठे इन्व्हेस्ट करत असेल, कुठं करतो तो आपले पैसे इन्व्हेस्ट? फंड मॅनेजर तो त्या आपले पैसे करतो शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट. कुठं करतो? शेअर मार्केटमध्ये. आणि तिथून आपल्याला इन्कम काढतो तो, काही पैसे तो स्वतःसाठी ठेवतो आणि रिमेनिंग पैसे तो आपल्याला देतो. ओके, प्लीज कोण बोलतंय? ओके, सो ते झालं, त्याला म्हणतात म्युच्युअल फंड आणि SIP. ओके, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सो ETF हा जो कॉन्सेप्ट आहे हा म्युच्युअल फंड सारखाच आहे. आपण म्युच्युअल फंड किंवा SIP न करता आपण स्वतः तिथं काम करू शकतो आणि त्याच्यात लॉस होण्याची जी शक्यता आहे ती फक्त 1% आहे. किती? फक्त 1%. ETF मध्ये लॉस होत नाही. 1% पण नाही म्हणता येत, बट ऑफिशियली मला म्हणता येणार नाही तसं. आपण तिथं पैसे कमवू शकतो, त्याला झिरो लॉस स्ट्रॅटेजी. कारण की ETF म्हणजे काय असते, जेव्हा तुम्ही एखाद्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करता, ओके, रिलायन्स आहे, SBI आहे, टाटा आहे, त्याला म्हणतात आपण शेअरमध्ये इन्व्हेस्ट करणं. ओके, कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणं, शेअरमध्ये इन्व्हेस्ट. पण जेव्हा आपण 10,000 रुपये आपल्याकडे आहेत आणि आपण ते रिलायन्समध्ये इन्व्हेस्ट केले तर ते झाले प्लीज रिलायन्समधले इन्व्हेस्टमेंट. जर टाटामध्ये गेले तर ते झाले टाटामधले इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक. पण जर आपण ETF मध्ये जर इन्व्हेस्ट केलं तर ते काय होते, ETF म्हणजे जर मला एखादा IT कंपनीच्या ETF मध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची आहे, IT ETF, तर आपले जे पैसे आहे 10,000 रुपये ते 10 IT कंपन्यांमध्ये स्प्रेड होतील. किती? 10 IT कंपन्यांमध्ये. जर मला म्हटलं की ऑइल अँड गॅसच्या ETF मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे तर मला म्हणजे ऑइल अँड गॅसच्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यात माझा पैसा स्प्रेड होईल. मला तुम्ही जर म्हटलं मला बँक ETF मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत तर आपला पैसा कुठं जाईल? बँकिंग कंपन्यांमध्ये जाईल. जर तुम्ही म्हटलं की मला फार्मा ETF मध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे तर आपला पैसा कुठं जाईल? फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये जाईल. सर्व पैसा त्या कंपन्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट होईल. सर्व पैसा त्या कंपन्यांमध्ये त्यांच्या वेटेजनुसार डिस्ट्रीब्यूट होईल. त्या कंपन्यांचं जे काय वेटेज आहे त्याप्रमाणे. आता जर सपोज रिलायन्समध्ये जर तुम्ही इंडिव्हिज्युअली गुंतवणूक केली, रिलायन्समध्ये जर आपण इंडिव्हिज्युअली इन्व्हेस्टमेंट केली, इंडिव्हिज्युअल, तर रिलायन्सचा शेअर आपल्याला, मी हे म्हणत नाही की रिलायन्स कंपनी बुडणार, पण रिलायन्स कंपनी आपल्याला एखाद्या वर्षी कमी रिटर्न्स देऊ शकते, कमी आपल्याला प्रॉफिट देऊ शकते, किंवा आपल्याला जे अपेक्षित प्रॉफिट आहे ते वेळेवर मिळणार नाही. हे होऊ शकते, नक्की होऊ शकते. पण रिलायन्स ही एक ऑइल अँड गॅस सेक्टर मधली कंपनी आहे. ओके, आणि ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये रिलायन्स आहे, IOCL आहे, BPCL आहे, बरोबर, कॅस्ट्रॉल ऑइल आहे, अशा आणखी साऱ्या कंपन्या आहेत. जर सपोज मी ऑइल अँड गॅस ETF मध्ये माझे पैसे इन्व्हेस्ट केले आणि त्याच्यातल्या जर रिलायन्सने जर जेव्हा मी इंडिव्हिज्युअली रिलायन्समध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो तर माझे ते रिलायन्सला पैसे जातील, आणि मी जेव्हा ETF मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो तर माझा पैसा या सर्व कंपन्यांमध्ये जाईल. आणि जर रिलायन्सने परफॉर्म नाही केलं तर बाकीच्या कुठली तरी कंपन्या अशा आहेत ते नक्की परफॉर्म करतील, मला तिथून निश्चित रिटर्न मिळतील. ETF मधले जे रिटर्न्स आहेत ते फिक्स आहेत. ETF मधले रिटर्न्स फिक्स आहेत आणि ETF मध्ये लॉस होण्याची शक्यता ती एकदम झिरो आहे. काय झिरो आहे की ETF मध्ये जो पैसा जातो ना तो या कंपन्यांना जातो. एखाद्या वेळेस एकदा रिलायन्स बंद होऊ शकतं असं आपण म्हणू, पण ह्या पूर्ण कंपन्या बंद होतील असं म्हणू शकतो का? इंडियन ऑइल ETFच्या ETF पूर्ण ऑइल अँड गॅस सेक्टर बंद होईल का? नाही होऊ शकत. IT सेक्टरमध्ये जर पैसे दिले पूर्ण IT सेक्टरच्या कंपन्या बंद होतील का? नाही. फार्मा सेक्टरच्या ETF मध्ये जर पैसे दिले तर फार्मा सेक्टर बंद होईल का? नाही होईल. एखादी कंपनीचं ठीक आहे, शेअर मार्केटमध्ये म्हणतात ना रिस्क आहे, पैसा बुडू शकतो. जर इंडिव्हिज्युअल एखाद्या कंपनीत पैसे दिले तर ते मान्य आहे. ओके, कंपनी आहे, रिलायन्सचे आपण मालक नाही, अंबानीचे आपण जावाई नाही की आपण त्यांनी आपल्याला काही लिहून दिलं नाही, बरोबर, हे होऊ शकते. पण पूर्ण कंपन्या, पूर्ण मार्केट बुडेल याची तर बिलकुल खात्री नाही. म्हणजे असं कधीच होणार नाही. ज्या दिवशी असं होईल त्या दिवशी आपला देश डगबगाईल. कारण की आपल्या देशाचा जो बॅकबोन आहे, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा जो कणा आहे तो सध्या शेअर मार्केटमध्ये आहे. आपल्या देशाचा जो कणा आहे, कारण की इंडियन गव्हर्नमेंट, भारत सरकारचा खूप मेजर पैसा जो आहे तो शेअर मार्केटमध्ये आहे. गव्हर्नमेंटचा पैसा म्हणजे कसा, गव्हर्नमेंटचे जेवढे काही विभाग आहेत, गव्हर्नमेंटचे जे काही मिनिस्ट्रीचे डिपार्टमेंट्स आहेत, प्रत्येक डिपार्टमेंट मधला पैसा शेअर मार्केटमध्ये त्यांनी गुंतवलेला आहे. LIC मध्ये पैसा आहे गव्हर्नमेंटचा, SBI मध्ये पैसा आहे, ऑइल अँड गॅस कंपन्यांमध्ये गव्हर्नमेंटचा पैसा आहे. प्रत्येक कंपनीमध्ये गव्हर्नमेंटचा पैसा आहे. प्रत्येक म्हणजे जवळजवळ 55 कंपन्या आहेत की त्याच्यात गव्हर्नमेंटचा जास्त पैसा आहे. 55 कंपन्या. मी त्या कंपन्यांचे तुम्हाला रिटर्न्स दाखवतो.
त्या कंपन्यांची मी तुम्हाला रिटर्न्स दाखवतो, त्या कंपन्यांनी किती प्रॉफिट दिलेला आहे. ओके, मी तुम्हाला एक मिनिट द्या, लॉग इन करायचं आहे. ओके, सपोज LIC. ओके, ही LIC एक सरकारी कंपनी आहे. ओके, LIC एक गव्हर्नमेंटची कंपनी आहे, सर्वांना माहिती आहे, आणि सर्व लोकांचा विश्वास LIC वर आहे. आपल्याला माहिती आहे की आपला जीव गेल्यानंतर LIC आपल्याला पैसे देणार आहेत. जे ट्रूथ आहे ते एक्सेप्ट करा. ओके, आपण LIC कडे पैसे देऊ शकतो. आपण LIC म्हणजे आपल्याला हा विश्वास आहे की माझं उद्या जर काहीतरी झालं, बरं वाईट जर काहीतरी झालं, तर LIC ही कंपनी माझ्या घरच्यांना इन्शुरन्स देईल, हे आपल्याला माहिती आहे. पण LICच्या स्टॉकवरती आपला विश्वास नाही. ओके, LICच्या स्टॉकने मागील वर्षभरात एक महिन्यात किती रिटर्न्स दिले आहेत? 15%. एक महिन्यात किती? एक महिन्यात LICने किती रिटर्न्स दिलेले आहेत? 15%. म्हणजे LICच्या शेअरमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असते आपण 10,000 रुपयाची, तर 10,000चे आपल्याला 15% मिळाले असते एक महिन्यात. बरोबर. एक वर्षभरात किती रिटर्न्स दिले LICने? सरकारी कंपनी आहे, मी तुम्हाला बाकीच्या नाही. 73%. किती? 73% मागील वर्षभरात सरकारी कंपनी आहे. आणि शेअर मार्केटमधली सर्वात मोठी कंपनी बनलेली आहे सरकारी कंपन्यांमध्ये. ओके, सरकारी कंपन्या ज्या आहेत त्याच्यामधून LIC सर्वात मोठी बनली. आधी SBI होती, SBIला याने रिसेंटली बीट केलेला आहे, आणि ही LIC सर्वात मोठी कंपनी बनलेली आहे. मोठी म्हणजे नावानं मोठी नाही, यांचा पैसा भांडवल ज्याला म्हणतो आपण, तो सर्वात जास्त झालेला आहे LICचा, आणि LIC वर खूप लोकांचा विश्वास आहे. आणि ही रिसेंटली स्टॉक्स मार्केटमध्ये आलेली आहे 1 वर्ष आधी. बरोबर. सो LICचा जर आपण इन्शुरन्स घेतला, 1 लाख रुपयाची जर पॉलिसी घेतली असती, त्या पॉलिसीची किती भेटले असते आपल्याला 1 लाख रुपयाच्या? कोणाला माहिती आहे का LIC 1 लाख रुपयाच्या पॉलिसीची किती देते? 2-3 महिन्यात, 1 वर्षात जे काय देत असेल त्याच्यापेक्षा स्टॉक्सनं जास्त रिटर्न दिलेले आहे. बरोबर. एक्झाम्पल आता SBIचं घेतो मी. SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, सरकारी कंपनी. SBIनं वर्षभरात 43% रिटर्न्स दिलेले आहेत. 43%, 43%. बरोबर. हे झाले वर्षभरातले. महिन्याभरात जर LICचे पकडले, सॉरी SBIचे, महिन्याभरात SBIने 20% रिटर्न्स दिले आहेत. 20%. बरोबर. हे आहे सरकारी कंपन्यांचे रिटर्न्स. बरोबर, सरकारी कंपनी. आता मी तुम्हाला रिटर्न्स पर्सेंटेज मध्ये का दाखवतो, कंपन्यांचे का दाखवतो? कारण की जो व्यवसाय आहे ना, बिझनेस आहे ना, बिझनेस आणि बिझनेसचं जे कॅल्क्युलेशन आहे, जे रिटर्न्स आहे, जो परतावा आहे, तो कधीही पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट होतो, पैशामध्ये कॅल्क्युलेट होत नाही. तुम्ही जर नोकरी करत असणार, तुमची सॅलरी जी वाढते ना, ती पर्सेंटेज मध्ये वाढते. तुम्ही जर लोन घेतला आहे, त्या लोन तुम्हाला पर्सेंटनं व्याज द्यावं लागतं. की तुम्ही होम लोन घेतलंय, तुम्हाला 10% इंटरेस्ट द्यावं लागेल. जे कॅल्क्युलेशन होतं ते पर्सेंटनं होतं, म्हणून पण मी तर पर्सेंटेजने कॅल्क्युलेट करत आहोत त्या सर्व गोष्टी. सो आपल्याला जो माइंडसेट आहे ना, तो आपला असं बिझनेसमॅन सारखा बनवायचा आहे की मला वर्षाला 20% रिटर्न्स घ्यायचे आहेत, 30% रिटर्न्स घ्यायचे आहेत, ना की पैशाचं की मला वर्षाला 10,000 कमवायचे आहेत, 20,000 कमवायचे आहेत, असं नाही. आपला माइंडसेट हा असला पाहिजे. इन्कमला आपला एक फिक्स कॅपिटल, व्यवसाय करायचा, आपल्याकडे भांडवल पाहिजे, कॅपिटल पाहिजे. ओके, माझ्याकडे मी 10,000 रुपये गुंतवणुकीसाठी आहे, 10,000 रुपये गुंतवणूक करून, किंवा 10,000 रुपये मी बिझनेससाठी घेत आहोत. कुठला बिझनेस? शेअर मार्केट मधला बिझनेस. आणि मला असे काही बिझनेस निवडायचे आहेत की त्याच्यामध्ये मी गुंतवणूक करू शकू आणि मला कन्सिस्टंटली त्याच्यामधून इन्कम येत राहील. महिन्याला, 15 दिवसाला, 2 महिन्याला, 3 महिन्याला. हा माइंडसेट पाहिजे. तेव्हा कुठं आपण ह्या गोष्टी इथं सक्सेस होऊ शकतो याच्यामध्ये. आता हा एक सिस्टम आहे. शेअर मार्केटमध्ये कोणी एका दिवसात सक्सेस होत नाही, 2 दिवसात सक्सेस होत नाही. तुम्हाला स्वतःवरती 2 महिने नक्की काम करावं लागेल.
2 महिने नक्की काम करावं लागेल शिकण्यासाठी, समजण्यासाठी आणि काम करण्यासाठी. 2 महिने मी थोडे जास्त सांगितले, 1.5 महिना भरपूर आहे. 1.5-2 महिन्याच्या पिरियड मध्ये आपला एक इन्कम सोर्स चालू होऊ शकतो दुसरा. हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. किती? 1.5-2 महिन्याच्या पिरियड मध्ये आपला एक दुसरा इन्कम सोर्स चालू होऊ शकतो छोट्याशा अल्पशा गुंतवणुकीवरती. जर तुम्ही 10,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, 10,000 रुपयाचं भांडवल घेऊन जर तुम्ही काम करत आहात, किती? 10,000 रुपीजचं, तर तुम्हाला एक्सपेक्टेडली एक मिनिमम मी सांगतो त्याच्यावरती तुम्हाला 5 ते 6% रिटर्न्स आरामात मिळतील. आरामात तुम्ही 5 ते 6% मंथली कमवू शकता. 5 ते 6%. तेच जर 10,000 रुपये तुम्ही बँकेत जर एफडी म्हणून ठेवले तर तुम्हाला किती पर्सेंट रिटर्न देईल बँक? सांगा बरं. किती व्याज देऊ शकते बँक? कोणी सांगू शकते? कोण सांगू शकते का? बँकेत जर तुम्ही एफडी केली 10,000 रुपयाची तर बँक तुम्हाला किती इंटरेस्ट? इयरली 6-7% देते सर. इयरली 6-7% देईल. इयरली. इथं शेअर मार्केटमधून तुम्ही किती घेऊ शकता माहिती आहे? 4 ते 5%. त्यात मी कमी सांगत आहोत. ओके. इथं जर आपण बघितलं तर SBI ने महिन्याभरातच 20% दिली. मी तरी कमी सांगत आहे. आपल्याला शेअर मार्केटमध्ये हे ओळखता आलं पाहिजे. शेअर मार्केट ट्रेंड, हे म्हणजे ट्रेंड ओळखता आला पाहिजे. शेअर मार्केटचा जो बेस आहे ना, शेअर मार्केटचा थंब रूल जो आहे ना, तो काय आहे माहिती आहे का? शेअर मार्केटची जी टॅगलाईन आहे, जो बेस आहे, जो थंब रूल काय आहे माहिती आहे का? स्वस्तात शेअर खरेदी करणं आणि महागात विकणं. स्वस्तात खरेदी करणं, महागात विकणं. स्वस्तात खरेदी करणं, महागात विकणं. आपल्याला हे कळलं पाहिजे, हे शिकायचं आहे, हे समजून घ्यायचं आहे की शेअर स्वस्त कधी असतात, शेअर स्वस्त कधी असतात आणि ते महाग कधी असतात. आपल्याला स्वस्त शेअर घ्यायचे आहेत आणि ते महाग झाल्यानंतर विकायचे आहेत. स्वस्त शेअर घ्यायचे आहेत, महाग झाल्यानंतर ते विकायचे आहेत. हे ज्याला कळलं स्वस्त शेअर कधी असतात, तो शेअर मार्केटमध्ये सक्सेस. आणि हे कसं कळेल? जेव्हा तुम्ही शिकणार तेव्हा. आपण फक्त विचार करून या गोष्टी होतील नाहीत. युट्यूबवर बघून फार वेळ लागेल, गुगलवर बघून वेळ लागेल, दुसऱ्याच्या सांगण्यावरून बिलकुल नाही. हे जर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी जर करायच्या असतील तर स्वतः ह्या सर्व गोष्टी शिकाव्या लागतील. दुसऱ्याच्या सांगण्यावरून कधी पैसे कमावता येत नाही, एक गोष्ट लक्षात घ्या. दुसऱ्याच्या सांगण्यावरून एवढं सोपं आहे का पैसे कमावणं? दुसऱ्याच्या नोकरी करतो आपण, तिथं स्वतः जातो ना, स्वतः जातो, स्वतः काम करतो आणि आपल्याला पैसे मिळतात. दुसऱ्याच्या सांगण्यावरून शेअर मार्केटून पैसे कमावणं हे सगळं आपल्या माइंडमध्ये भरलेला कचरा आहे. हा तो आधी काढून टाका. शक्यच नाही. तुम्ही दुसऱ्या सांग 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, आठवडाभर कमावणार, 10 दिवस कमावणार, 1 दिवस तुम्हाला नक्की नुकसान होईल आणि वाटेल की अरे यार मी काहीतरी चुकीचं करतो. जर पैसे कमवायचे आहेत, वेल्दी तुम्हाला व्हायचं आहे, हेल्दी तुम्हाला व्हायचं आहे, मोठं तुम्हाला व्हायचं आहे, तर शिकावंही तुम्हालाच लागतं. बरोबर? तरच तुम्ही ह्या गोष्टी अचीव्ह करू शकता, नाहीतर शक्य नाही. आणि हा एक व्यवसाय आहे, हा बिझनेस आहे, हा बिझनेस आहे, नोकरी नाही. हे जर तुम्ही शिकले तर तुम्ही तुमच्या फॅमिलीला शिकू शकता. हे पण कधीच विसरू नका. तुम्ही जे बाहेरून ज्या गोष्टी आपण शिकून येतो, जे डेली शिकून येतो, शिक्षण कुठलंही शिक्षण असू द्या, जर एखादा माणूस जर आपल्यासोबत मिसबिहेव करत असेल, एखादा व्यक्ती जर मिसबिहेव करत असेल आपल्यासोबत, तर आता आपल्याला समजते की असे लोक चुकीच्या वृत्तीचे आहेत, अशा लोकांपासून दूर राहायचं आहे. ती गोष्ट आपण आपल्या मुलाबाळांना सांगतो की बाळा, बाहेर गेल्यानंतर लोकांसोबत थोडं सांभाळून राहा, लोक चुकीची वागणूक देतात. हे तुम्ही शिकले आणि मुलाबाळांना शिकवलं. बरोबर? शिक्षणच आहे ना. बरोबर? तुम्ही कुठंतरी गेले, काहीतरी ऍड बघितली, काहीतरी न्यूज बघितली, ते तुम्ही बघितली, शिकले, घरी सांगितलं मुलाबाळांना की बाळा, की मी अशी तरी ऍड बघितलेली आहे, तू जा, ती जाऊन तू चेक कर. तुम्ही ते शिकले, नंतर ती गोष्ट घरी सांगितली. तसं हे पण तुम्ही स्वतः शिकू शकता आणि घरच्यांना पण मोठं करू शकता. माझा फोकस तुमच्या एकट्यावरती नाही आहे, एंटायर फॅमिली, फ्रेंड्स, रिलेटिव्ह, तुम्ही सर्वांना मोठं करू शकता. आणि एक शिकलेला माणूस लोकांना पुढे नेऊ शकतो. मी एकदा आधी विचार केला की मला शिकायचं आहे, आज मी कितीतरी हजारो लोकांना शेअर मार्केट शिकवलं आहे आणि कितीतरी लोकांची जी लाईफ स्टाईल आहे, रुटीन जे आहे ते चेंज झालेलं आहे. तुम्ही पण ते करू शकता. बरोबर? माझ्याशी काही बोलायचं असेल तर बोला. येस, नावं येत आहे तिथं. वर्षा मॅम, सुषमा मॅम, सुमित सर, स्नेहल मॅम,
स्नेहल मॅम क्लासमध्ये आहे ना तुम्ही? येस. सतीश मॅम, सतीश सर, संतोष सर, सॅमसंग, साई, राहुल सर, प्राची मॅम, खूप आहेत. ओके, येस, बोलू शकता. काही क्वेरीज असेल, डाऊट्स असेल तर माझ्याशी बोला प्लीज. कोर्स संबंधित काही माहिती पाहिजे असेल ते पण विचारू शकता. गुड सर, गुड. येस मॅम. तुम्ही ETF बद्दल आपल्याला बेसिक कोर्स मध्ये शिकवणार आहात का? येस, ETF बद्दल बेसिक पासून शिकवणार आहे. एक्सचेंज ट्रेडेड फंड ज्याला म्हणतात. ओके, जेव्हा हा बोला मॅडम. ETF बद्दल बेसिक पासून सर्व शिकवणार आहे. आणि सर, एक विचारायचं होतं की ETF मच बेटर की SIP? ETF. तुम्हाला जर वेळ असेल काम करायला मार्केटमध्ये, ETFच बेस्ट आहे ना. ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड असतो. जेव्हा तुम्ही ETFचं पण तुम्हाला रिटर्न्स दाखवतो. खूप चांगला क्वेश्चन आहे. ओके ओके, बघा मी एक वेबसाईट ओपन करतो, मनी कंट्रोल. ओके, ऐकले का कोणी वेबसाईटचं नाव मनी कंट्रोल? हा सर, तुमच्याकडून ऐकलंय. ओके, माझ्याकडूनच ऐकलंय. ओके, मनी कंट्रोलची वेबसाईट आहे. इथं आल्यानंतर म्युच्युअल फंड वरती क्लिक करायचं. म्युच्युअल फंड वरती क्लिक केल्यानंतर इथं आहे ETF परफॉर्मन्स. ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. ओके, ETF फंड. आधी ETF काय असते हे कळलं का मला सांगा. आधी ETF काय आहे मला सांगा. बाकीचे मेंबर्स पण मला आन्सर द्या. इथं बघा, तुम्ही ऐकण्यासाठी नाही, तुम्ही समजण्यासाठी, काहीतरी शिकण्यासाठी आहात. तुम्हाला ऍटलिस्ट एक तरी चांगला पॉईंट नक्की इथून समजला पाहिजे, शिकले पाहिजे. प्लीज मला विचारा, घाबरू नका तुम्ही. आधी विचारायची सवय लावून घ्या. काहीतरी शिकायचं आहे. सर्वांना विचारतोय मी हा क्वेश्चन. ETF माहिती आहे? ज्यांना माहिती नाही ते विचारू शकता. नो म्हणा. ज्यांना माहिती आहे यस म्हणा. जास्त यस आलं तर ओके, माहिती आहे सर्वांना. मला प्लीज माझ्याशी बोला. ETF बद्दल आज पहिल्यांदाच ऐकलं आहे. गुड, सांगतो. येस, नो. ओके, आणखी सांगा. मला कळलं पाहिजे किती लोकांना माहिती आहे, म्हणजे मग मी त्या अकॉर्डिंगली सांगतो तुम्हाला किती लोकांना माहिती आहे, किती लोकांना माहिती नाही. येस, माहिती आहे. गुड. बाकी नवीन मेंबर्स? नाही. गुड गुड. ओके, नो माहिती नाही. माहिती आणखी बोला, आणखी सांगा. ETF ला म्हणतात एक्सचेंज ट्रेडेड फंड. एक्सचेंज ट्रेडेड फंड, ETFचं फुल फॉर्म आधी लक्षात घ्या. ओके, आता ETF काय आहे? स्टुडंट्सला आन्सर देण्याची गरज नाही. ओके, जे एक्झिस्टिंग बॅच मध्ये जे स्टुडंट्स आहेत, करंट बॅच मध्ये, ओके, त्यांना ते शिकवणारच आहे. डोंट वरी. ओके, त्यांना माहिती असून नसून काही जास्त फरक पडणार नाही. ओके, जे गेस्ट आहेत आज, ओके, जे पहिल्यांदा वेबिनार अटेंड करत आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड असतो. आता हा एक्सचेंज ट्रेडेड फंड काय असतो? आता एक्झाम्पल साठी इथं काय लिहिलेलं आहे? एक मिनिट, मी तुम्हाला दाखवतो. CPSE एक्सचेंज ट्रेडेड फंड दिसतो का? मी मार्क केलंय तिथे. येस ऑर नो? येस, गुड. दिसते. मी इथं CPSE वरती क्लिक करतो आणि एक नवीन टॅब ओपन झालं. ओके, CPSE एक्सचेंज ट्रेडेड फंड. आधी CPSE चा फुल फॉर्म मी तुम्हाला गुगलवर दाखवतो काय आहे. तर CPSE ETF. ओके, CPSE ETF फुल फॉर्म काय होतो? सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस एक्सचेंज ट्रेडेड फंड. काय होतो? सेंट्रल पब्लिक सेक्टर, दिस टाइप ऑफ एक्सचेंज ट्रेडेड फंड दॅट इन्व्हेस्ट इन शेअर्स पब्लिक सेक्टर कंपनी ओन्ड बाय द इंडियन गव्हर्नमेंट. म्हणजे काय? याचा काय अर्थ आहे की पब्लिक सेक्टर मधल्या ज्या कंपनीज आहेत, ओके, ज्या गव्हर्नमेंटच्या कंपनीज आहेत, त्याला PSU म्हणतो, त्या कंपन्यांमध्ये गव्हर्नमेंटचा पैसा. ओके, पब्लिक सेक्टर मधल्या ज्या कंपनीज आहेत त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा पैसा आहे. ओके, ओन बाय द गव्हर्नमेंट, कंपनी गव्हर्नमेंटच्याच आहेत त्या पण. ओके, सो आता CPSE आणि शेअर मध्ये, सॉरी, ETF आणि शेअर मध्ये काय फरक आहे? एक्झाम्पल साठी ETF म्हणजे इट्स अ बास्केट ऑफ कंपनी, इट्स अ ग्रुप ऑफ कंपनीज. जेव्हा असं म्हणतो की मी ETF मध्ये पैसे इन्व्हेस्ट केले, मी जेव्हा असं म्हणतो की मी 10,000 रुपये ETF मध्ये इन्व्हेस्ट केले,
तर माझे पैसे एका कंपनीला नाही गेले, त्या ग्रुप ऑफ कंपनीजला गेले. कुठे गेले माझे पैसे? ग्रुप ऑफ कंपनीज. मग तो ग्रुप 10 कंपन्यांचा असू शकतो, 15 असू शकतो, 20 असू शकतो, 5 कंपन्यांचा पण असू शकतो, 30 कंपन्यांचा पण असू शकतो. म्हणजे मी जेव्हा असं म्हणतो की मी ETF मध्ये माझे पैसे इन्व्हेस्ट केले, तर माझा पैसा कुठे जाईल? ग्रुप ऑफ कंपनीज, बास्केट ऑफ कंपनीज. मी जेव्हा असं म्हणतो की माझे पैसे मी शेअर मध्ये इन्व्हेस्ट केले, सपोज मग टाटाचा शेअर आहे, महिंद्राचा आहे, रिलायन्सचा आहे, तर माझे पैसे कुठे गेले? कुठे इन्व्हेस्ट केले पैसे मी? एका पर्टिक्युलर कंपनीमध्ये. हा फरक आहे ETF आणि स्टॉक मधला, शेअर्स आणि ETF मधला. कळला का सांगा? माझ्याशी बोला प्लीज. येस बोला. हो समजलं. गुड. ज्यांना नाही कळलं विचारा, समजायला पाहिजे. काहीतरी इथून महत्वाची माहिती घेऊन जायची आहे आज. ETF मध्ये मी जेव्हा माझे पैसे ETF फंड मध्ये इन्व्हेस्ट करतो, त्याचा अर्थ काय आहे की मी माझे पैसे ग्रुप ऑफ कंपनीजला देत आहो. आता ETF जे आहेत ते वेगवेगळ्या ग्रुप ऑफ कंपनीज आहेत. कुठल्या कुठल्या ग्रुप ऑफ कंपनीज आहेत इथं बघा. ओके, तुम्हाला सांगतो की कुठले कुठले ETF आहेत आपल्या याच्यामध्ये. सर्वच तुम्हाला दाखवतो. माझी स्क्रीन दिसते झिरोदाची? येस, झिरोदाची स्क्रीन दिसते माझी. ओके, सपोज इथं बघा SBI IT ETF दिसते का? हा SBI बँकेनं IT कंपन्यांना घेऊन एक ETF बनवलेला आहे. कोण याला मॉनिटर कोण करते? याला चालवतोय कोण? SBI बँक. SBI बँकनं IT कंपन्यांची एक लिस्ट बनवली, त्या कंपन्यांना मिळून एक त्यांनी ETF बनवलेला आहे. म्हणजे आपण जर SBI IT ETF मध्ये जर पैसे इन्व्हेस्ट करतोय, तर आपला पैसा कुठे जाईल? या IT कंपन्यांमध्ये जाईल. कुठे जाईल? IT कंपन्यांमध्ये. एका IT कंपनीत नाही जाणार. ते SBI ज्या कंपनीची लिस्ट बनवलेली आहे त्या कंपन्यांमध्ये आपला पैसा जाईल. ओके, सपोज मी जर म्हणतोय की हाफ स्क्रीन दिसते. येस बोला. स्क्रीन हाफ दिसते तुमची. स्क्रीन हाफ दिसते? हाऊ इज दिस पॉसिबल? आता काय दिसते? नाही, हाफच दिसते. ओके, आता आता फुल दिसते. ओके, तुम्हाला झिरोदाचं माझं अकाउंट दिसते? झिरोदाचं आता दिसते? ओके, झिरोदाचं अकाउंट दिसते माझं सर्वांना? प्लीज मला सांगा. हो दिसतंय दिसतंय. ओके, काय माहिती काय आपल्याला पूर्ण समजायला पाहिजे. फायनान्शियल डिस्कशन, आपलं फायनान्शियल डिस्कशन आहे, पार्शियल माहिती नाही गेली पाहिजे. सपोज मी जेव्हा म्हणतो की मला इथं बघा एक बँक बीज नावाचं ETF आहे. बँक बीज. मी जेव्हा बँक बीज ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, बँक बीज नावाचं ETF आहे, मी जर बँक बीज ETF मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतोय, याचा अर्थ काय आहे की माझा पैसा एका बँकेत नाही जात आहे. मग कुठं जात आहे? जे ग्रुप ऑफ बँकिंग कंपनीज मध्ये जातोय माझा पैसा. त्या सेक्टर मधल्या ज्या बँकिंग कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये माझा पैसा जात आहे, त्याला म्हणतात ETF. जर मी बँकेच्या कुठल्या शेअर मध्ये इन्व्हेस्ट करतोय, तो त्या पर्टिक्युलर एका कंपनीमध्ये पैसा जाईल. ओके, मग ETFचा फायदा काय आहे? ETFचा फायदा कसा आहे? तर सपोज एका ETF मध्ये 10 कंपनीज आहेत. ओके, एका ETF मध्ये 10 कंपनीज आहेत आणि 10 कंपन्यांना आपला पैसा जेव्हा जातो, तर 10 कंपन्यांपैकी जर एखादी कंपनी परफॉर्म नसेल करत, म्हणजे एखादी बँक जर परफॉर्म करत नसेल, या सपोज 10 कंपन्यांमध्ये आपण 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले, तर आपला पैसा प्रत्येकाला इक्वली जात नाही. म्हणजे 10 कंपन्यांना सारखे पैसे जात नाहीत. 10 कंपन्यांना आपल्या त्या कंपनीचं वेटेज किती आहे त्यानुसार पैसा जातो. सपोज HDFC बँक सर्वात मोठी आहे, तर आपल्या 10,000 HDFC बँकेला सर्वात जास्त जातील. HDFC बँकेला जातील आपले 10,000 पैकी 4,000 रुपये. SBI ला जातील 2,000 रुपये. सपोज नंतर त्यामध्ये ऍक्सिस बँक आहे, ऍक्सिस बँकेला जातील 1,000 रुपये. ICICI ला जातील 700 रुपये. बरोबर. नंतर कुठली बँक आहे आपली? बँक ऑफ बडोदाला जातील 800 रुपये. असे आपले पैसे डिस्ट्रीब्यूट होतील. बरोबर, सर्व बँकांमध्ये. जर सपोज याच्यापैकी जर सपोज मी म्हटलं बँक ऑफ बडोदा किंवा HDFC न परफॉर्म नाही केलं एखाद्या वर्षी, तर आपली कुठली तरी दुसरी बँक जी आहे ती परफॉर्म केलेली असते. आपलं जे नुकसान आहे किंवा आपला जो बॅकलॉग आहे तो कुठली तरी कंपनी भरून काढते. याला म्हणतात डायव्हर्सिफिकेशन. म्हणजे जे ETF जो आहे
तो डायव्हर्सिफाईड असतो. म्हणजे एक कंपनी नसते, ते ग्रुप ऑफ कंपनीज असते. जर आपण कंपनीत एका पैसे टाकले तर त्याची परफॉर्म करण्याची प्रोबॅबिलिटी कधी कधी कमी असते, पण जेव्हा ETF मध्ये टाकतो ते आपल्याला मात्र नक्की निश्चित रिटर्न देतात. आणि तिथं रिक्स जी आहे ना ती नाहीच्या बरोबर असते, बिलकुल रिक्स नाही ETF मध्ये. अशी किती सारी तरी ETF आहे. एक मी तुम्हाला जो हा ETF दाखवला CPSE ETF ज्याला म्हणतात, ओके, हा CPSE ETF आहे. या CPSE ETF मध्ये कुठल्या कंपनीज आहेत मी तुम्हाला आधी दाखवतो. ह्या सर्व सरकारी कंपनी आहेत. CPSE ETF मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपनी आहेत, मी तुम्हाला दाखवलं. कुठली आहे? पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, ही पॉवर बनवणारी कंपनी आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, ONGC, ओके, नॅशनल पॉवर NTPC, कोल इंडिया, BEL भारत इलेक्ट्रिकल्स, NHPC, ऑइल इंडिया, SJVN, NBCC, कोचिन शिपयार्ड, ह्या सर्व सरकारी कंपनीज आहेत. हा ETF किती कंपनी म्हणून बनलेला आहे? किती दिसतात सांगा? 11 कंपन्यांकडून हा ETF बनलेला आहे. किती? 11 कंपन्यांकडून. या ETF न किती रिटर्न्स दिलेले आहेत तुम्हाला मी त्याचे रिटर्न्स दाखवतो, तुम्हाला शॉक बसेल. CPSE ETF चे रिटर्न्स किती आहेत तर कुठे गेले CPSE? सर माझा आवाज ऐकू येत नाही? येस, बोला, येतोय. हा सर, मी आज पहिल्यांदा मीटिंग जॉईन करते. येस मॅडम. हा, पण मला असं काही कळत नाही ह्यातलं. तुमचं नाव काय आहे मॅडम? रेश्मा राऊत. ओके, 2 मिनिट मॅडम, बोलतो मी तुमच्यासोबत, प्लीज. CPSE ETF हा इथं आहे बघा, बोलतो रेश्मा मॅम, मी बोलतो तुमच्यासोबत. ओके, CPSE ETF, ओके, इथं मी फंडामेंटल्स वरती आलो आणि याचे रिटर्न्स तुम्हाला दाखवतो. ओके, 1 वर्षात त्याने किती रिटर्न्स दिले CPSE ने बघा, किती? 109%. CPSE ETF 109%. सरकारी कंपन्या आहेत सर्वेच्या, गव्हर्नमेंट कंपनीचे नाव पण मी तुम्हाला दाखवले. 109, इमॅजिन करा, 1 लाख रुपयाचे 1 वर्षात 2 लाख रुपयापेक्षा जास्त सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक, बरोबर. हा आहे, ही पॉवर आहे शेअर मार्केटची. कुठल्या कंपनीत तुम्ही, कुठल्या बँकेत किंवा कुठल्या कंपनीत जर गुंतवणूक केली असती, 1 लाखाचे 2 लाख झाले असते का? जमीन जरी घेतली असती, फ्लॅट जरी घेतला असता तरी 1 लाखात जमीन नाही मिळत नाही, फ्लॅटही मिळत नाही, बरोबर. ही पॉवर आहे फक्त शेअर मार्केटची. फक्त हे समजून घेणं आणि शिकणं गरजेचं आहे की मला कधी कुठल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची आहे, म्हणजे कुठल्या कंपनीचे शेअर माझ्यासाठी कधी स्वस्त आहेत हे शिकणं महत्वाचं. हे ज्याला कळलं त्याला हे पैसे कमावता येतात. ऑब्विसली हे जे आकडे आलेले आहेत हे काही व्हर्च्युअल आकडे नाहीत, हे कोणीतरी खरेदी विक्री केलेली आहे तेव्हाचे आकडे आलेले आहेत. येस, बोलू शकता माझ्याशी तुम्ही. हा सर, मला मीटिंग जॉईन म्हणजे मला हा क्लास लावायचा आहे. बरं, तुम्ही कुठून बोलता मॅम? पंढरपूरवरून. ओके, तुम्ही पहिल्यांदा वेबिनार अटेंड केला आहे? हा, गुड. आणि मला ह्याच्यात जास्त विश्वास नाही. का बरं विश्वास नाही? आधी ते सांगा. का? पण काही कारण असेल ना, विश्वास नाही तर? अरे हो, पण मॅडम काही कारण असेल ना. विश्वास नाही तर कारण काय आहे? विश्वास नाही मग कशाला शिकताय? ओके, आधी विश्वास तुम्हाला क्रिएट करावा लागेल, बरोबर. कोणावर विश्वास नाही? मार्केटवर की स्वतःवर? नाही, मार्केटवर. का बरं? का विश्वास नाही? म्हणजे असंच माझ्या भाच्याने पण असंच घेतलं होतं शेअर मार्केटचं, पण त्याचे खूप पैसे लॉस झाले सर. कुठं घेतलं होतं त्यांनी? काय केलं होतं? सांगा ना मला स्टोरी. ते मला एवढं माहित नाही, पण त्यांनी केलं. गुड मॅम, अर्ध पार्शियल नॉलेज, अर्धवट ज्ञान इज व्हेरी डेंजर. पूर्ण त्यांना विचारा स्टोरी की तू कुठं केलं, कुठं शिकली होती बाळा, तू कोणाच्या सांगण्यावरून केलं की कोणाला पैसे दिले? मी आधीच बोललो, युट्यूब हा काही प्लॅटफॉर्म नाही शिकण्याचा मॅडम, बरोबर. तुम्ही युट्यूबवरून ग्रॅज्युएशन का नाही करत लोक? मला आश्चर्य वाटते. युट्यूबवरून मेडिकल, डॉक्टर, इंजिनियर का नाही होत युट्यूबवरून? युट्यूबवरून पण शिकून तुम्ही ते करू शकता ना, तिथं अवेलेबल आहे ते. तुम्हाला मॅडम आधी शिकावं लागेल, आधी तेव्हाच तुम्ही इथं शक्य आहे पैसे कमवणं. मग मी म्हणलं बेसिक पासून मला शिकायचंय. गुड गुड. हा, तर माझे मिस्टर म्हणते तू हे शिक, तू करू शकशील. गुड, करू शकता. आणि आपल्या देशातले, आपल्या महाराष्ट्रातले स्पेशली जे हजबंड्स आहेत ते त्यांच्या सर्व पत्नींना मोटिवेट करत आहेत. म्हणजे मॅक्सिमम क्लासमध्ये महिला वर्ग आहे, मॅक्सिमम म्हणजे 50% पेक्षा जास्त प्रत्येक क्लासला आमच्या लेडीज असतात, प्रत्येक क्लासला. तो एक खूप चांगली गोष्ट आहे आणि सर्व फॅमिली सांभाळून करतायत. लहान मुलांचा आवाज येतो रडण्याचा,
क्लास सर्व हो. होताना, पण ते सांभाळून ते करतात. खूप म्हणजे प्राऊड फील होतं या सर्व गोष्टी करताना. म्हणजे त्यांचं जे शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे ते पण वेस्ट नाही जाऊ देत आहे आणि ते सोबतच नवीन काहीतरी शिकत आहेत. खूप प्राऊडिंग मोमेंट आहे आपल्यासाठी. तुम्ही शिका मॅम. आमची नवीन बॅच जी आहे ती 26 तारखेला चालू होत आहे. 26 तारखेच्या बॅच मध्ये तुम्ही जॉईन करून घ्या. ओके, माझा ओके. नंबर मी डिस्प्ले करणारच आहे थोड्या वेळात, त्याच्यावरून तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. हो हो येस, चालेल. जे ईटीएफचं मी सांगितलं त्याच्यात समजलं का तुम्हाला सर्वांना, सर्व मेंबर्सना? हॅलो. येस मॅडम, हा बोला सर. बोला. मला एक डाऊट आहे की ETF आणि म्युच्युअल फंड मध्ये नक्की डिफरन्स काय आहे? म्हणजे मी ईटीएफ, जरा कन्फ्युज आहे. ओके, ETF, गुड. SIP आणि म्युच्युअल येस, फंड. गुड. SIP मध्ये तुम्ही जे पैसे देता SIP आणि म्युच्युअल फंड मध्ये, त्याच्यासाठी एक थर्ड पार्टी आहे त्याला फंड मॅनेजर म्हणतात. ते तुम्ही बँकिंगच्या थ्रू देता. म्हणजे कुठेतरी एक तुमचं ते फोलिओ बनवावं लागते तुम्हाला. जो फंड मॅनेजर आहे किंवा जो एजंट आहे तो सर्व तुमच्या डॉक्युमेंटची प्रोसेस करतो आणि त्याच्यात तुमची SIP जाते. एक तर मंथली जाते, क्वार्टरली जाते किंवा डेली पण ती जाऊ शकते, बरोबर. आणि तुम्हाला त्याच्यात अॅन्युअली जे रिटर्न्स आहेत म्युच्युअल फंड मध्ये ते किती मिळतात? म्युच्युअल फंड मध्ये अॅन्युअल रिटर्न कोणी 12, 13, 14, 15 असे रिटर्न्स मिळतात. 15च्या वर फार कमी मिळतात. अॅन्युअली म्हणतो मी, वार्षिक. आता हे फंडवाले, हे फंड मॅनेजर हे स्वतः काय करतात, आपला पैसा ज्यांना जातो त्यांना तुम्ही पैसे देता आणि म्युच्युअल ते काय करतात, तो सर्व पैसा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. सर्व पैसा एक तर ते काही कंपन्यांमध्ये करतात इन्व्हेस्ट, शेअर्स मध्ये डायरेक्टली, आणि ETF मध्ये पण ते लोक करतात. आता तुम्हाला मी शेअरचे रिटर्न्स दाखवले किती आहेत तर, आणि ETF चे रिटर्न्स पण दाखवलेले आहेत. आता आपला पैसा आपण त्या व्यक्तीला देऊ, तो पैसा इथे इन्व्हेस्ट करतोय, आपल्याला 15% देतोय आणि स्वतः घेतोय 50%, 60%, 100% रिटर्न्स, आणि आपल्याला देतो 15%, 14%, 13%, आणि आपल्याकडून फीस पण घेतोय. तेच काम जर मी स्वतः केलं तर मला किती रिटर्न्स मिळतील स्वतः केलं तर? हा फरक आहे ETF आणि SIP. स्वतः शिकून तो व्यवसाय स्वतः शिकायचा ना, स्वतः करू शकता तुम्ही. आणि वन टाइम प्रोसेस आहे. लर्निंग हे वन टाइम आहे सर्व. तुम्हाला रोज नाही शिकायचं काही नवीन. एकदा शिकलं नंतर काम करायचं, एकदा शिकले नंतर काम करायचं, बरोबर. कळलं का सांगा? येस. म्युच्युअल फंड आणि SIP सेमच राहतं का? म्युच्युअल फंड आणि सेमच आहे. म्युच्युअल फंड त्यालाच SIP, म्हणजे तुमचा जो पैसा आहे त्याला सिस्टमॅटिक वेने जाईल तुमचा. सिस्टमॅटिक वेने पैसे तुमचे डिडक्ट होतील. त्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात SIP म्हणजे. ओके. आणि म्युच्युअल फंड मध्ये जिथं लोक म्युच्युअली ऍग्री झाले, म्हणजे सर्व सहसंमतीने ऍग्री झालेले आहेत, त्या माणसाला पैसे द्यायचे, तो पैसा आपला तिथं इन्व्हेस्ट करत आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी रिटर्न्स दे. मग ते हाच फरक आहे. वर्षाचे भेटतात म्हणजे इयरली भेटतात ना? इयरली रिटर्न्स असतात त्याच्यामध्ये. ओके. आणि म्युच्युअल फंड, ETFचं कसं असतं? ETF म्हणजे शेअर मार्केट सारखं तुम्ही स्वतः काम करा आणि त्याच्यामधून तुम्ही घ्या. आम्ही म्युच्युअल फंड आणि SIP आम्ही शिकवत नाही आणि त्याच्यात आम्ही काम पण करत नाही. ओके. आम्ही त्याच्यापेक्षा जास्त पैसे इथं कमावतो. सो म्युच्युअल फंड मध्ये आम्ही काम करत नाही. ओके. येस. कुठून बोलताय मॅडम तुम्ही? अश्विनी मॅडम? पुणे. ओके. अश्विनी गौडी मॅडम. येस मॅडम. अमोल सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. येस सर. एक साधा आणि सोपा प्रश्न आहे. येस सर. इन्व्हेस्टमेंट मध्ये साठी जर आपल्याकडे पैसे नसतील तर आपण मिनिमम अमाऊंट मधून जर सुरुवात केली आणि त्यातून मग आपण डेली किंवा असं काय इन्कम करू शकतो का, ज्याला रोटेशन मनी आपल्याला भेटू शकते? करेक्ट, भेटू शकते. जेणेकरून एक अनुभव वाढला, थोडे पैसे वाढले की त्याला अजून चांगल्या मार्गाने आपण लावू शकतो. गुड. चांगला अंडरस्टँडिंग क्वेश्चन आहे. ओके. एकदम इमिजिएटली श्रीमंत होण्याचा मार्ग नाही. चांगला. येस सर. कमी अमाऊंट मध्ये आपण चालू करू शकतो. ओके. कमी अमाऊंट, मिनिमम तुमच्याकडे 4-5 हजार रुपये जरी असले ना तरी तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करू शकता. बिझनेस आहे. शिकण्यासाठी तुम्हाला काही पैसा लागेल, इथे प्रॅक्टिस करण्यासाठी पैसा लागेल, आणि ते शिकून तुम्ही पुढे तुमचा जो कॅपिटल आहे, म्हणजे पैसा जो आहे तो वाढवू शकता आणि पुढे पण काम करू शकता सर याच्यामध्ये. मग एक सोबत शेवटचा प्रश्न त्याला जोडचा प्रश्न आहे की जर 5-10 हजार समजा आपण कुठून अरेंज करून जर करणार असो तर त्यातून साधारणपणे मिनिमम एक अंदाज ऍक्युरेटीने आपण बोलूयात, पण आपल्या हुशारीने किंवा मिनिमम अंडरस्टँडिंगने, अभ्यासाने आपल्या बरोबर किती अमाऊंट आपण आहे की जी करू शकतो की जे एक घराला सपोर्ट म्हणून देऊ शकतो? कारण कदाचित आता सध्या मी ज्या फेज मध्ये आहे त्या फेज मधून थोडासा मला वरती यायला वेळ लागणार आहे. बरोबर. इकॉनॉमिकल क्रॅशेस खूप झालेले आहे. बरोबर. त्यासाठी जर बेसिक अमाऊंट मध्ये जर असेल तर घरी रोटेशन मनी, एक फिरता पैसा घरातून सुद्धा
घर खर्चाचा पैसा त्यातनं बाजूला काढू शकतो, निघतो ना. आहेत खूप सारे मेंबर्स आहेत जे घर खर्च काढत आहेत, आमच्या क्लासमध्येच आहेत. आज आता आहे का कोणी आहे का क्लास स्टुडंट आहे का कोणी प्लीज? ओके, नाही. ओके, जे सर मी पण आहे. ओके, आहे का कोण प्लीज? कोण इन्कम चालू आहे तुमचं? चालू झालंय? तुम्ही शिकवल्यानंतर चालू झालं स्टुडंटचं इन्कम सर. ओके, महिन्याभरानंतर तुमचं इन्कम चालू होईल. आणि जास्त एक्सपेक्टेशन नाही ठेवायचे कधीच सर. ओके, कधीच एक्सपेक्टेशन नाही ठेवायचे. आधी शिकण्यावरती फोकस. शिकल्यानंतर ऍटलिस्ट कमीत कमी मला आधी शेअर मार्केटला तुम्हाला कसं बघायचं माहितीये का? जर तुम्ही तुमचे पैसे बँकेत एफडी म्हणून ठेवता आणि एफडी जर मला वर्षाला 7% देत आहे, तर मला एफडी पेक्षा जास्त इथे मिळाले पाहिजे. काय? एफडी पेक्षा मला इथं जास्त मिळाले पाहिजे. शेअर मार्केटचं रिटेल ट्रेडरसाठी, रिटेल इन्व्हेस्टर, रिटेल म्हणजे तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे लोक, त्याला रिटेल इन्व्हेस्टर म्हणतात. रिटेल ट्रेडरला शेअर मार्केटमध्ये आले पाहिजेत. रिटेल ट्रेडर शेअर मार्केटमध्ये आले पाहिजेत. आणि त्यांना काय फायदा झाला पाहिजे? जेव्हा एक्सचेंजनं, जेव्हा सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं रिटेल ट्रेडरला मार्केटमध्ये का आणलं, त्यांना का इन्व्हाइट केलं, तुम्ही या शेअर मार्केटमध्ये काम करा, की तुमचा पैसा एफडीत ठेवल्यापेक्षा तुम्ही इथं गुंतवणूक करा, तुम्हाला एफडी पेक्षा इथं जास्त रिटर्न मिळेल. आधी इनिशियली तुम्हाला तसा माइंडसेट ठेवावा लागेल. एफडी पेक्षा मला इथं जास्त रिटर्न मिळाले पाहिजेत. आणि मग नंतर लर्निंग जसं जसं तुमचं वाढेल तसं तुम्ही सर्व कॉन्सेप्ट क्लिअर करा आणि तुमचं रोटेशन तुम्ही चालू करू शकता. तुम्हाला आरामात आठवड्याला, महिन्याला तुमचे 4-5% रिटर्न बनतील सर महिन्याला. ओके, त्याच्यापेक्षा जास्त होईल, पण इट्स अप टू यू की तुम्ही किती प्रकारे चांगलं शिकता आणि काम करता. ओके, चालेल, कळलं. होप तुमचं सॅटिस्फॅक्शन झालं असेल सर. काय नाव सर प्लीज तुमचं? सॉरी मी ऑप्शन ट्रेडिंग हा जो प्रकार आहे, कारण मला असं काय वाटतं की एका ठिकाणी होतो मी, शेजारी एक महिला बसल्या होत्या, त्या मोबाईलवर स्टॉकचं हे चालू होतं. सहज विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की ती बोली की दिवसाला मी 3-4 हजार रुपये टाकते आणि 500-550 रुपये मी काढते. आरामात जास्त. एंजल ब्रोकिंगचं काहीतरी त्या माध्यमातून त्या करत होत्या, असे मी थोडीशी क्युरियोसिटी विचारलं. येस, आरामात घेऊ शकता तुम्ही. 500 ने 5000 घेऊ शकता. ओके, बट ते तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही त्याला किती डेडिकेटेडली शिकता. शेअर मार्केट जे सेगमेंट आहेत, वेगवेगळे सेगमेंट आहेत. इक्विटी सेगमेंट असतो एक, इक्विटी सेगमेंट ज्याच्यात फक्त शेअरची बाईंग अँड सेलिंग होते. एक असतो डेरिव्हेटिव्ह सेगमेंट, डेरिव्हेटिव्ह म्हणजे जे तुम्ही ऑप्शन म्हणताय ना, ते डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आहे. ओके, त्याच्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग होती, ते कॉन्ट्रॅक्च्युअल ट्रेडिंग आहे, कॉन्ट्रॅक्ट होतात त्याच्यामध्ये. ओके, आणि कॉन्ट्रॅक्टची डेडलाईन असते, त्या डेडलाईनच्या आधी कॉन्ट्रॅक्ट मध्ये काहीतरी तुम्हाला प्रॉफिट मिळेल नाही मिळेल त्याचा त्या संबंधित अभ्यास करायचा असतो. त्याच्यात खूप प्रॉफिट, आमचे स्टुडंट 10,000, कोणी 15,000, 20,000 रुपये रोज कमावतात. किती? रोज. पण त्यांनी तेवढी मेहनत घेतलेली आहे शिकण्यासाठी. त्यांनी 3-3, 4-4, 5-5 महिने कंटिन्यू प्रॅक्टिस केली, शिकले, मार्केटला वॉच केलं, अभ्यास केला, होमवर्क केलं. त्याच्यानंतर त्यांचं हे कुठेतरी चालू झालेलं आहे. एका दिवसात कोणी करोडपती, लखपती आणि 1000 रुपये कमवू शकत नाही. हे गोष्ट एक्सेप्ट करा. ओके, तर तुम्हाला तुमचा अभ्यास तसा करावा लागेल. मी म्हणतो की तुम्ही ते एवढे करू शकता. आमचे स्टुडंट्स कमावतात ना तेवढे एकेका दिवशी. ओके, सो ते ऑप्शन्स आहे. मी तुम्हाला इथं ऑप्शन बद्दल बिलकुल नाही सांगत आहे. आजचा जो क्लास आहे ना, ते मी ऑप्शन बद्दल बिलकुल डिस्कस नाही केलेलं आहे. जे सांगतो मी बेसिक लेवल सांगतोय सर्व. आधी इथं या, मी तुम्हाला आधीच ते दाखवणार नाही ते प्रॉफिट किती झालंय, कोणाला किती झालंय. खूप आहे तसे की ज्यांना खूप प्रॉफिट आहे, पण मी तुम्हाला फक्त मिनिमम टू मिनिमम सांगत आहे. आधी तुम्ही शिका, नंतर तुम्हाला ते ऑटोमॅटिकली कळेल सर त्याच्यातून तुम्ही किती कमवू शकता. धन्यवाद. येस, आणखी कोणाला बोलायचं आहे? मंजुषा मॅम, कुणाल सर, जी सर, निलेश सर, OnePlus, रमेश सर, रेश्मा मॅडम बोला. बोलले, रेश्मा मॅडमचं झालंय क्लिअर. ओके, चालेल. काही कन्फ्युजन, काही असेल, शंका, डाऊट असेल तर प्लीज माझ्याशी बोला, विचारा. आजचं आपण सेशन क्लोज करू. आणि तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे. क्लास ज्यांना जॉईन करायचा आहे, बोला मॅडम. एक महिन्याला फीस किती आहे? येस, ओके, मी सांगतो. क्लास ज्यांना जॉईन करायचं आहे, नेक्स्ट बॅच 26 फेब्रुवारी पासून चालू होणार आहे. संध्याकाळी 6 ते 7चा टायमिंग आहे, 6 to 7. ओके, आमची जी फीज आहे ती 4,500 रुपये क्लासची फीज आहे. 4,500 रुपीज फीज आहे. तुम्हाला समजेपर्यंत आम्ही शिकू. आमचा क्लासचा एक टॅगलाईन आहे, एक एम आहे की जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत आम्ही शिकवत राहतो. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही 1 वेळा विचारा, 2 वेळा विचारा, 10 वेळा विचारा, 50 वेळा विचारा. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत शिकवतो. आणि आमच्या क्लासमध्ये लोक जे येतात ते शिकण्यासाठी येत नाहीत, त्यांना पैसे कमवायचे असतात. तर आम्ही पैसे कमावून देतो, पैसे कमावून चालू करून देतो. तुम्ही इथे शिकण्यासाठी नाही. शिक्षण तुम्हाला कुठेही मिळेल,
शिक्षण कुठेही मिळेल, पण पैसे कमावणं चालू करून देणं ते आमची जबाबदारी असते. ते आम्ही तुमचं चालू करून देतो. ओके, आम्ही सांगतो त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुमचं इन्कम चालू होईल. आम्ही काहीच सांगत नाही. तुमच्या फीच्या व्यतिरिक्त आम्ही जी फी तुम्ही आम्हाला पे करता ना, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही तुमच्याकडून 1 रुपया पण घेत नाही. 1 रुपया पण घेत नाही, कसलंच नाही. आणि त्याच्यानंतर आमचा लाईफ टाईम आमची ग्रुप आहे, त्याच्यात तुम्हाला जॉईन करून घेतो आणि आपला लाईफ टाईम कनेक्टिव्हिटी होऊन जाते. सपोर्ट आमचा सर्वांसोबत चालू होऊन जाते. आम्ही तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट करतो. स्वतः मी काही स्टॉक रिकमेंड करतो त्याच्यात तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. नंतर काही तुम्ही करता, म्हणजे तुम्हाला मला विचारायची गरज नाही पडेल, तुम्ही स्वतः ते करू शकणार. तुम्हाला कुठल्या शेअरमध्ये गुंतवणूक करू हे मला विचारायची गरज पडणार नाही. तुम्ही ते स्वतः करायला लागल. ओके, ती आमची जबाबदारी आहे. मी का बोलते, तुम्हाला वाटत असेल की सर एवढं बोलताय, खूप म्हणजे काय अति आत्मविश्वासाने बोलतात, असं नाही. बिलकुल रिझल्ट आहेत म्हणून मी तसं बोलतोय. आमच्या समोर तसे रिझल्ट आहेत स्टुडंटचे आणि अपेक्षेपेक्षा खूप चांगले रिझल्ट आहेत. ओके, त्यामुळे मी हे सर्व बोलत आहोत. 4,500 रुपये फीज आहे आणि ज्यांना जॉईन करायचं आहे, ज्यांनी वेबिनार अटेंड केलेला आहे, त्यांच्यासाठी 10% डिस्काउंट आहे. जेव्हा तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट कराल ना, तेव्हा प्लीज मला सांगा की मी वेबिनार अटेंड केलेला आहे, मेसेज करा, मी कळून जाईल. ओके, तुमचं नाव कळायचं. आमच्याकडे लिस्ट आलेली आहे कोणी कोणी वेबिनार अटेंड केलेलं आहे, तर त्यांना आम्ही 10% डिस्काउंट देतो. काही आमची ऍड फेसबुकवरती दिसते, फेसबुकवरून आमच्याशी कॉन्टॅक्ट करतात, गुगलवरून करतात, काही रेफरलच्या थ्रू पण येतात आमच्याकडे. ओके, सर्व मोडमधून आमच्याकडे स्टुडंट्स आहेत. युट्यूब, फेसबुक, गुगल वरती पण आमची ऍड चालते. गुगलवर आम्ही 4.9चं रेटिंग आम्हाला मिळालेलं आहे. 4.9चं रेटिंग ऑलमोस्ट आमचं स्टुडंट आम्हाला चांगला फीडबॅक दिलेला आहे. फेसबुक पण आमचं रेटिंग चांगलेलं आहे. आणि वेबिनारमध्ये होप की मी जे बोललोय आजच्या वेबिनारमध्ये त्यावरून पण तुमचं काही ना काही एक तीड मात्र फुल ना फुलाची पाकडी म्हणून तुम्हाला माझ्याकडून नॉलेज देण्याचा मी प्रयत्न केला शेअर मार्केटचा, आणि ते तुम्हाला नक्की तीड मात्र तरी नॉलेज तुम्हाला मिळालेलं असेल. इथं जर तुम्हाला एवढं मिळालं, क्लासमध्ये नक्कीच हॅलो सर, येस बोला. तुमची लिंक या नंबरवरती मला भेटू शकते का? म्हणजे मी अजून जस्ट माझ्या फॅमिलीला देऊ शकतो असं. मला कळलं नाही, प्लीज एकदा बोला ना सर जोरात. आता बोललात ना की तुमची जी लिंक आहे ती क्लासेसची. येस येस येस, मी माझा नंबर जो आहे तो चॅट बॉक्स मध्ये टाकतोय. ओके, 2 नंबर टाकणार आहे मी तिथं. 91794879. हा माझा कॉलिंग नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे. ओके, जो आलेला आहे तो प्लीज तुम्ही नोट करून घ्या. सर्वांना आलाय नंबर माझा? ओके, आणि हा माझा भेटेल ना? चॅट मध्ये? येस, चॅट मध्ये आलाय. ओके, आलेला आहे. 2 नंबर आलेले आहेत. ओके, सो येस, दुसरा पण आलाय बघा. ओके, सो दोन्ही नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. हा जो दुसरा नंबर आहे हा माझा गुगल पे, फोन पे नंबर आहे. ओके, जो पहिला नंबर आहे तो कॉलिंग नंबर आहे माझा. ओके, एक मंथ मध्ये सिलेबस होतो का? एक मंथ मध्ये शेअर मार्केट आयुष्यभर जरी शिकलो ना ते कमी आहे. ओके, सो सिलेबस आम्ही असं डिझाईन केलेलं आहे की तुम्हाला एक बेसिक नॉलेज मिळेल शेअर मार्केटचं. त्याच्यामधून तुम्ही टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस, कॅन्डलस्टिक पॅटर्न, जे शेअर मार्केट मधला जो अभ्यास आहे हे शिकणार आणि तुमचं काम तुम्ही चालू करणार. ओके, शेअर मार्केटचा सिलेबस आयुष्यभरात कम्प्लीट होत नाही, लक्षात घ्या, कारण की मार्केटमध्ये रोज नवीन गोष्टी येत राहतात. सो असं म्हणणं अतिशयोक्ती होईल की 1 महिन्यात होतो. ओके, आपलं काम चालू होईल तिथून, जे आपल्याला जे रिक्वायर्ड नॉलेज आहे ते चालू होईल आणि आपलं इन्कम सोर्स चालू होईल. कळलं मॅडम? आणि जो सिलेबस आम्ही डिझाईन केलेला आहे तो सिलेबस आम्ही कम्प्लीट करतो त्याच्यामध्ये. हॅलो. येस येस मॅडम. येस सर, बोला. हा सर, मला एक विचारायचं होतं की तुम्ही म्हणताय ना 7 ते 7 टाइम आहे तर पुढचा पण क्लास आहेत का टायमिंग? येस, सांगतो. आता एक 6 ते 7चा टायमिंग आहे, जी 26 ला बॅच चालू होत आहे, आणि एक मार्च मध्ये बॅच चालू होणार आहे, ती साधारण 10 ते 12 तारखेला चालू होणार आहे मार्चच्या. त्याचा जो टायमिंग आहे तो रात्री 9:15 ते 10:15 आहे. ओके, त्याचा जो टायमिंग आहे तो रात्री 9:50 to 10:15चा टायमिंग आहे. आणि एक ऑप्शनची बॅच असते आमची 8 ते 9ची, पण ऑप्शनच्या बॅच मध्ये आम्ही नवीन मेंबरला घेत नाही. ऑप्शन म्हणजे डेरिव्हेटिव्ह सेगमेंटची जी बॅच आहे त्याच्यामध्ये नवीन, म्हणजे ज्यांना नवीन शेअर मार्केट शिकायचं आहे त्यांना डायरेक्टली आम्ही ते तिथे ऍडमिशन देत नाही. तुमचं जर बेसिक चांगलं असेल तरच आम्ही ते शिकवतो, कारण की ते थोडंसं रिस्की आहे. ओके, आणि शेअर मार्केट ते रिस्की झोन मध्ये डायरेक्टली तुम्ही जर एंटर केले तुमची लॉस होण्याची शक्यता जास्त आहे. तर तुम्हाला आधी फाउंडेशन जे आहे, हा जो कोर्स आहे हा शेअर मार्केटचं पूर्ण फाउंडेशन आहे. हा कोर्स जर तुम्ही चांगला केला तर ते शेअर मार्केटमध्ये तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये करू शकता काम.
टेक्निकल अनालिसिस याच्यामध्ये कव्हर करतो मी. टेक्निकल अनालिसिस म्हणजे जे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स असतात आणि फंडामेंटल अनालिसिस, ह्या 2 गोष्टी आम्ही इथं कव्हर करतो. ओके. आवाज नाही येत आहे सर मला तुमचा. हॅलो. येस बोला सर. 9 ते किती म्हटलं? 9:15 ते 1 तास आहे का? येस, 9:15 ते 10:15 रोज क्लास असतो. मंडे टू फ्रायडे. रोज म्हणजे मंडे टू फ्रायडे 1 महिन्यासाठी. हा मार्च का? येस, येणाऱ्या मार्च मध्ये. जी आता एक बॅच चालू आहे ती संपणार आहे. ती संपल्यानंतर त्याच्या जागेवर दुसरी चालू होईल मार्च मध्ये. ओके. येस, माझा नंबर आलेला आहे सर्वांकडे. मी पुन्हा टाईप करतो माझा कॉलिंग नंबर. येस, याच्यावरती मला कॉल किंवा मेसेज करा. तुम्हाला इथे डिस्काउंट मिळेल 10%. सांगायचं आम्ही वेबिनार अटेंड केलेला आहे, तुम्हाला 10% डिस्काउंट त्याच्यावरती मिळेल. ओके. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे, एक म्हणजे क्लास तर मी आहे, एक मेंटर तो आहे, एक हंबल रिक्वेस्ट काय माहिती आहे का, तुम्ही नॉलेजवरती इन्व्हेस्ट करा. आजच्या काळात जर तुम्ही स्वतःला शेअर मार्केटमध्ये नाही आणत आहात तर तुम्ही खरं सांगतो की तुम्ही खूप आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहात. नॉलेजने खूप कमकुवत. तुम्हाला पैसे मॅनेज करणं जर येत नाही स्वतःचे, तर तुम्हाला बिलकुल कुठल्या गोष्टीचं नॉलेज नाही आहे असं तुम्ही मान्य करा स्वतः की नाही मला हे शिकायचं आहे. काम करा, नका करू शेअर मार्केटमध्ये, तो नंतरचा भाग आहे. पण हे नेमकं चालते कसं स्ट्रक्चर हे शिकणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. हे स्ट्रक्चर शिकणं खूप महत्वाचं. लोक गाड्या घेतात, गाडी घ्यायचे तो स्वतः चालवण्यासाठी घेत नाही, गाडीवर ड्रायव्हर पण ठेवतात ते. बरोबर. पण ते गाडी चालवणं त्यांना माहिती असते. तुम्ही शिका आधी. ओके. गाडी चालवणं शिका. काम करणं नाही करणं तो नंतरचा भाग आहे. येस. एक महिन्यात होतंय का? येस, 1 महिन्यात होते सर. पूर्ण शिकून होतंय? येस, होते सर 1 महिन्यात. जो सिलेबस आहे, सिलेबस मला मेसेज करा, मी तुम्हाला सिलेबस पाठवतो काय काय क्लासमध्ये शिकवणार आहे, तर ते सर्व होते. मी मला इथं सिलेबस व्हॉट्सअपवरती. येस, व्हॉट्सअपवरती मी सिलेबस तुम्हाला शेअर करतो सर, की क्लासमध्ये काय काय शिकवलं जाते. जर तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये असाल आमच्या, तर ग्रुपमध्ये पण सिलेबस येत राहतो. दिनेश सर बोला माझ्याशी. नाही, दिनेश भंडारी सर. हा सर. येस, नमस्कार सर. नमस्कार. कुठून बोलताय तुम्ही? मी कोल्हापूरमधून बोलतोय. नमस्कार सर, बोला. खूप छान माहिती दिली सर तुम्ही. धन्यवाद सर. मी गेले 2 वर्षापासून यामध्येच आहे, पण माझ्याकडून होतच नाहीये. शिकायचं. अच्छा. माझे फ्रेंड्स पण बोलले की शिकल्याशिवाय एंटर करू नको. हा, बरोबर. मी केलं मध्यंतरी 1-2 हजार रुपयाचं ते. तर मी इंट्राडे केलं आणि लास्टला 3:30 वाजता ते हे करायचं असतं, स्क्वेअर ऑफ. बरोबर सर. त्यानंतर ते माझे शेअर्स होल्डच राहिले लॉंग टर्म मध्ये. गुड. मला रिटर्न चांगले राहिले त्याच्यामध्ये आता. गुड सर. रिटर्न्स येतात लॉंग मध्ये, रिटर्न्स येतात सर. छान येतात. पण आता मला ते शिकूनच करायचं आहे. बरोबर, शिकून करायचं. चालेल. पण मला बॅच तुमची 9:15 ते 10:15 बॅच आहे ना, 12 तारखेपासून. ती 12 तारखेपासून आहे. मी गुगलची लिंक शेअर केलेली आहे, आमची गुगल प्रोफाईलची. तुम्ही तिथं क्लिक करून ना गुगल प्रोफाईल चेक करा आमचं, की तुम्हाला तिथून पण माहिती मिळेल की स्टुडंटचे कसे फीडबॅक आहेत. आणि तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला आजचा वेबिनार ठीक चांगला वाटला असेल, तुमचं जे काय ओपिनियन असेल, तुम्ही पण तिथं आम्हाला रिव्ह्यू द्या आणि रेटिंग करा, जेणेकरून बाकीच्यांना पण माहिती मिळेल की आम्ही कशा प्रकारे माहिती देतो. येस सर, नक्की. बरोबर. सर्वांना माझी रिक्वेस्ट आहे. आणखी काही क्वेश्चन? कोणी इथं मेसेज मध्ये इथं नंबर टाकला, प्लीज तुमचा इथं नंबर नका कोणी डिस्प्ले करू. ओके प्लीज. सुमित सर बोलायचं आहे काही माझ्याशी? तुम्ही नंबर दिलाय तुमचा इथे. हॅलो. हा, येस मॅडम. सर, ऑप्शन साठी सेपरेट फी आहे का? येस, ऑप्शन साठी सेपरेट फीज आहे. ऑप्शन साठी 7,500 रुपये फीज आहे. पण ऑप्शन आम्ही डायरेक्टली शिकवत नाही मॅडम. जर तुम्हाला मिनिमम 2 वर्षापासून जर तुम्ही मार्केटमध्ये काम करत आहात कन्सिस्टंटली आणि तुम्हाला जर इन्कम येत आहे मार्केटमधून, तर आम्ही ऑप्शनला ऍडमिशन देतो. नाहीतर तुम्हाला इक्विटी शिका आधी आमच्याकडे, मग ऑप्शनमध्ये या. जर तुम्हाला साधारण 1.5-2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही ऑप्शन करू शकता. कारण की ऑप्शन एवढं सोपं नाही आहे. तुमचे बेसिक कॉन्सेप्ट जे आहेत ते मार्केटचे सर्व क्लिअर असले पाहिजे. तुम्ही एका दिवशी 10,000 15,000 रुपये कमवू शकता तिथून, पण 10,000 कमवण्यासाठी आपलं जे लेवल आहे नॉलेजची ती पण मोठी असली पाहिजे. ओके. येस मॅम. सर, येस मॅम. बेसिक नंतर ऑप्शन सेगमेंटचा क्लास लगेच करणं गरजेचं आहे का? म्हणजे नाही, असं काही जरुरी नाही, बिलकुल जरुरी नाही, गरज नाही. मी आताच सांगतो. ओके. तुम्ही म्हणणार की सर तुमचा एक दुसरा आणखी कोर्स आहे, मी कधीच कोणाला म्हणत नाही. ओके, कधीच नाही. तुमची इच्छा असेल पुढे शिकायचं आहे,
तर शिका, अदरवाईज गरज नाही. तुम्हाला वाटत असेल की नाही मी इथून पैसे कमवतो, मला आणखी पैसे कमवायचे आहेत, तुम्ही ते शिकू शकता. बिलकुल असं जरुरी नाही. ओके, नाही इट्स अप टू यू. माझा बोलण्याचा उद्देश असा आहे की आता आम्ही बेसिकचा केला आहे. बेसिक मध्ये तुम्ही लेटेस्ट आम्हाला शिकवत आहात. आम्ही कॉन्सन्ट्रेशन ऐकतो आहे किंवा आज क्लास झाला तर उद्या काय होईल त्याची उत्सुकता लागलेली असते आम्हाला. तर त्याचप्रमाणे किंवा क्लास संपूच नाही असं पण वाटतं. येस सर्वांना. सो मॅम, जरुरी नाही की तुम्ही ऑप्शन केलं पाहिजे म्हणून. तुमचा एक इन्कम सोर्स इथून चालू होता आणि तुमच्याकडे जो वेळ असेल, कारण की ऑप्शन मध्ये तुम्हाला मार्केट अवर्स मध्ये कमीत कमी रोज 2-2.5 तास पाहिजेत, कमीत कमी मार्केट अवर्स मध्ये. म्हणजे मार्केट सकाळी 2:15 ते 3:30 चालत 3:30 असते, तर तुम्हाला मार्केट अवर्स मध्ये 2-2.5-3 तास जर असतील फ्री, दुसरं कुठलंच काम नाही, तर तुम्ही इथं ऑप्शन शिका. अदरवाईज ऑप्शन नका शिकू. बिलकुल दुसरं कुठलं काम नसलं पाहिजे त्यावेळेस. शेअर मार्केट पैसे कमवणं सोपं आहे का? तुम्ही म्हणणार मी गाडी चालवतो, माझी ऑफिसची ड्युटी करतो आणि शेअर मार्केटमधून पैसे कमावतो, एवढं सोपं नाही. बरोबर, जे फॅक्ट आहे ते एक्सेप्ट करावं लागेल. पैसे कमवण्यासाठी वेळ द्यावा लागेल. येस, आणखी काही क्वेश्चन? येस, गुगलवरती प्लीज आम्हाला रिव्ह्यू द्या. माझा नंबर इथं मी दिलेला आहे, सर्वांकडे नंबर आलेला असेल. सो प्लीज या नंबरवरती तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा. आणि बॅच आहे ना आमची ती लगेच फुल होते. आम्ही फर्स्ट कम सर्व बेसिसवरती ऍडमिशन देतो. जे पहिल्यांदा येतील त्यांना ऍडमिशन देतो. सो तुम्ही ऍडमिशन बुक करून घ्या आणि नवीन बॅचचा एक्सपिरियन्स तुम्ही घ्या. बाकी रेस्ट ऑफ द लाईफ आपण सोबत आहोत. चालेल? आणि जो वेळ तुम्ही दिलेला आहे त्या वेळेचा तुम्हाला नक्की चांगला फायदा झाला असेल. चालेल, बोलायचं? येस, बोला. चला बोला. हाय सर. येस मॅम, हाय, नमस्कार. स्टुडंट आहे, म्हणजे तुमचं शिकवणं एकदम इझी वे आहे. येस मॅडम, नमस्कार. आम्ही आत्ताच क्लास जॉईन केलेला आहे, म्हणजे एकदम आम्ही विचारू पण शकत नाही. मला फक्त एक डाऊट होता की आता आम्ही शिकलोय, शिकत शिकत तुम्ही आम्हाला ट्रेडिंग करायला हो 15 दिवसानंतर होईल तुमचं चालू. 15 दिवसानंतर. ओके, ओके, डोंट वरी. येस, आणखी? छान शिकवताय. धन्यवाद मॅम, थँक्यू सो मच. चालेल, ओके. आपण आजचं क्लोज करू. नेक्स्ट संडेला पुन्हा वेबिनार होणार आहे, तेव्हा आपण आणखी डिस्कस करू. येस, बोला. हॅलो सर. शेवटचे 5 मिनिटात कोणाला काही विचार असेल तर विचारा. बोला सर, बोला. नाही, हॅलो. हा सर, नमस्कार. नवीन जॉईन झालेल्या आजच्या वेबिनारच्या सर्व सदस्यांना माझी विनंती आहे. मी सतीश गोळकर रत्नागिरीतून बोलतोय. मला देखील भीती होती शेअर्स मार्केट मला समजेल न समजेल. मी सरांना पहिलाच मेसेज केला होता की सर मला काहीच कळत नाही. सर म्हटले तुम्ही जॉईन व्हा फक्त, मग तुम्हाला कळेल. आज फक्त आमच्या नवीन बॅचच्या क्लासला 8 दिवस झालेले आहेत आणि मला बराचसा कॉन्फिडन्स आलेला आहे सरांकडून की मी 100% येथे पैसे कमावू शकतो. येस सर, धन्यवाद सर, थँक्यू. तर जे नवीन आजच्या वेबिनारला होते, माझी विनंती आहे की पैसे कमायचे असतील तर सरांच्या या क्लासला तुम्ही जरूर जॉईन व्हा. तुम्हाला 100% याच्यामध्ये शेअर मार्केटचं ज्ञान चांगल्या प्रकारे मराठीत कळेल असं सर ज्ञान देतात. एवढंच मला बोलायचं होतं. धन्यवाद सर. थँक्यू सर. खूप छान एक्सपिरियन्स शेअर केला तुम्ही. सर मी एक बोलू का? येस, बोला. लास्ट 5 मिनिट्स आहेत. बोला. वेबिनारच्या मधनं थोडंसं कष्ट झाले. स्क्रीन बघायला त्रास होतोय. स्क्रीन बघायला त्रास? हो. हा, मी बोलतो जरा. तर तुम्ही प्लीज जर क्लासेस जर तुम्ही एलईडी स्क्रीन वरती घेतले तर त्याचा जरा वेगळा फील येईल, म्हणजे लाईव्ह सारखं होईल जरासं. क्लास लाईव्ह आहे म्हणजे तुम्हाला काय नाही दिसत आहे? म्हणजे माझी स्क्रीन छोटी दिसते का? हा, स्क्रीन छोटी दिसते. ओके. आणि जसं आता बाकीचे ऑनलाईन क्लासेस आहेत, येस आहेत, तसं जर केलं तर अजून जरा व्यवस्थित हे होईल. येस, नो प्रॉब्लेम. बट इथं काय प्रॉब्लेम आहे म्हणजे स्क्रीन छोटी दिसते तुम्हाला. ओके, क्लिअरिटीचा प्रॉब्लेम आहे. क्लिअरिटीचा जर क्लिअरिटीचा प्रॉब्लेम म्हणत असणार तर तो तुमचा इंटरनेटचा प्रॉब्लेम असू शकतो सर. तुमच्या इंटरनेटचा, क्लिअरिटीचा. स्क्रीनचा असेल तर मी मान्य करतो की माझी स्क्रीन छोटी असेल. ओके, पण माझा डिस्प्ले खूप मोठा आहे, म्हणजे स्क्रीनचा डिस्प्ले जर आपण इंजिनियर आहात, आपण अपडेट होऊ शकता असं माझं सजेशन आहे. थँक्यू सो मच. इंजिनियरच आहे. येस, थँक्यू सर. अमोल सर. येस, कदाचित त्यांना ते खान सर शिकवतात ना युट्यूबवर, आपण जेव्हा ते मागे एक मोठ्या डिजिटल स्क्रीन असते आणि प्रत्येक अक्षर मोठं दिसतं, त्या अनुषंगाने असते ते. नाही, ठीक आहे. सजेशन ऑलवेज वेलकम. सजेशन आम्ही पण बघतो ना मोबाईल स्क्रीनवर, गुगलवर जे तुम्ही तुमची जे रिव्ह्यूचे ओपन केले ना, ते रीड होत नाहीये.
अच्छा. आणि त्यामुळे ते काय होतं की टीव्हीचा स्क्रीन पण मोठा आहे आणि बाकी मग जे डिजिटल मोठा स्क्रीन असतो ना, जिथं तुम्ही हा उभे हा राहून शिकवत असतात हा हा आणि ते दिसत असतात, तेव्हा ते कसं मोठे मोठे अक्षर लगेच नजरेला बसतात ओके आणि ओके ते समजते. हा, ओके. हे कदाचित ऍक्च्युली असावं असं नाही मला नाही, वाटतं. ऍक्च्युली आता रिझन सांगतो मी तुम्हाला काय आहे तर. ओके, हे बघा, याच्यासाठी रिझोल्युशन जे लागतं ना ते खूप हाय लागते, HD रिझोल्युशन लागते. आता मी HD रिझोल्युशन मध्ये शिकवतो, माझ्याकडे जे इंटरनेट आहे ते हाय स्पीड इंटरनेट आहे. कदाचित तुमच्या मोबाईल मधलं जे इंटरनेटचा स्पीड आहे ना, किंवा जे रिझोल्युशन तुम्ही बघताय, माझ्याकडे 1000चं रिझोल्युशन आहे, 1080 1700चं पण रिझोल्युशन आहे. तुमचं रिझोल्युशन तुम्ही एकदा चेंज करा. तुम्ही 144 वर पाहताय की आणखी कुठलं तरी रिझोल्युशन येते ना, ते रिझोल्युशन आहे का तुमचं? हो जर सर, बरोबर आहे. बरोबर ना, जर तुमचं रिझोल्युशन, हो जर सर. माझी स्क्रीन जर मी मोठी केली ना, माझी स्क्रीन आणखी, तर तुमचं रिझोल्युशन तुम्हाला क्लिअर आहे सर तुमची स्क्रीन. हा, माझी स्क्रीन क्लिअर आहे. तुमची जी HD स्क्रीन आहे ना, माझी स्क्रीन HD आहे. तुमची स्क्रीन कशी तुम्ही सेट केली आहे ते बघा प्लीज एकदा. मी तुमच्या त्या गोष्टीवरती विचार करणारच आहोत. नक्की चांगला फीडबॅक आहे. प्लीज फक्त तुम्ही एकदा चेक करा. मी एक क्लासची रेकॉर्डिंग पाठवतो. व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड करतोय हा, हा आणि ते सर. युट्यूबवरती अपलोड करतोय. जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघणार ना हा, तर तेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताना HD मध्ये बघा हा व्हिडिओ. आणि आताच ऑलरेडी सर ते हा तुमचा सर. PPT ऑलरेडी झूम पण होतोय सर. हा हा सर, व्यवस्थित दिसतंय म्हणजे सगळं, झूम पण स्क्रीनचा होतोय, काहीच असं काही नाहीये. अडचण येत नाही याच्यात. हा, सो एखाद्या वेळेस आलं असेल, मी हे म्हणत नाही की माझं सर्व बरोबर आहे. तुमचं सजेशन ऑलवेज वेलकम. ओके, म्हणजे इव्हन मला खूप चांगलं वाटतं जेव्हा कोणी, कारण की हे माझ्या इम्प्रुव्हमेंटसाठी तुम्ही करताय, आमच्या टीमला मोठं करण्यासाठी तुम्ही हे करताय, तर चांगलं आहे. फक्त माझं एवढं आहे की तुम्ही फक्त तुमचं जे रिझोल्युशन आहे ना, ते प्लीज एकदा चेंज करा. म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी, तुमचं इंटरनेट कदाचित स्लो असू शकते, त्यामुळेच असेल. आमचा वायफाय स्पीडमध्ये आहे सर. ओके, धन्यवाद सर तुमच्या सजेशनसाठी. येस, आणखी कोणाला बोलायचं आहे? नाही चालेल. सर. ओके, चालेल. थँक्यू सो मच. ओके, तुम्ही खूप वेळ दिलेला आहे. थँक्यू, मी खूप आभारी आहे तुमचा. नमस्कार सर्वांना.